नमस्कार. बाताडोळीच्या नवीन भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या भागामध्ये एक वेगळे गेस्ट आपल्याला लाभले आहेत. ते सीए आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून आपल्याला एक खूप महत्त्वाचा पार्ट आपल्या आयुष्याचा, आपल्या व्यवसायामधला, तो म्हणजे फायनान्स, याबद्दल खूप जास्त इन्फॉर्मेशन आजच्या या भागामध्ये त्यांच्याकडून भेटली आहे. त्यांचा थोडासा जीवन प्रवास, सीए फील्डबद्दलची माहिती आणि बिझनेसमध्ये फायनान्स जो पार्ट आहे, कंप्लायन्सचा जो पार्ट आहे, तो किती जास्त महत्त्वाचा आहे, तो आजची पॉडकास्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर आजची पॉडकास्ट तुम्हाला फायनान्सबद्दल खूप जास्त शिकवणार आहे आणि तुम्हाला खूप सगळा एक्सपिरियन्स आजच्या या पॉडकास्टमधून भेटणार आहे. तर सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, बाताडोळीच्या नवीन भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत सीए ईश्वर यादव. तर तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन ऐकवायचं आहे सगळ्यांसाठी, की तुमच्याबद्दल थोडं सांगा. तुम्ही कुठून आहात आणि कसं एक सुरुवात झाली तुमची सीएचे एज्युकेशन पर्यंतची? माझं नाव सीए ईश्वर यादव. मी तसा अहमदनगरचा आहे. माझ्या वडिलांचं एक छोटंसं किराण्याचं दुकान होतं. तिथून आज मी प्रॅक्टिसिंग सीए आहे मागच्या 6 वर्षापासून. तिथपर्यंतचा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता. बट सांगायचं झालं तर मी प्रॅक्टिस करतो स्पेसिफिकली जे जीएसटीचे लिटिगेशन्स आहेत त्याच्यामध्ये मी काम करतो मेजरली. आणि आमच्याकडे बऱ्यापैकी लिटिगेशनचंच काम होतं, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्सचं. अशी आमची फर्म आहे. आम्ही 4 पार्टनर आहे फर्ममध्ये. इन शॉर्ट सांगायचं झालं तर एक 10-12 लोकांची टीम आणि 4 पार्टनर असं आम्ही काम करतो त्याच्यात. ओके. ओव्हरऑल सीए बनायचं आहे, हे डिसिजनची फेज कशी होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही जिथे राहता, ज्या बॅकग्राऊंडने आहे, त्याचा काय फायदा झाला का? हां, आता खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ठीक आहे. मी सीए किंवा कॉमर्स याच्याबद्दल मला 10वी पर्यंत काहीच आयडिया नव्हती. म्हणजे सीए असतो हेही माहित नव्हतं, कारण आपण एक मिडल क्लास फॅमिलीमधून आलेलो आहे. जेव्हा मी 10वीत होतो तेव्हा मिडल क्लास फॅमिली म्हणजे ज्यांची इन्कम 2 ते 3 लाख रुपये पर ॲनम असायचे, असे लोक ज्यांना सीएला जाऊन 3 ते 4 हजार रुपये आयटीआर फायलिंगची देणं हे खूप मोठी गोष्ट असायची. तर त्या फॅमिलीतनं आलेलो, त्याच्यामुळे आपलं सीए कॉमर्स याचं काहीच आयडिया नव्हती. मी एक इंजिनिअरिंग करायचं, जसं एक लहान मुलाचं स्वप्न असतं, अरे काय करायचं, 10वी झाल्यावरती सायन्स घ्यायचं आणि इंजिनिअरिंग करायचं, हे स्वप्न होतं. सगळे ॲटमॉस्फिअर तेच होतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दलही जास्त आयडिया नव्हती. तर 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर मी सायन्सचे फॉर्मही भरले 11वीच्या साठी. आणि मी एक वडिलांना एक लोन करायचं होतं, त्यासाठी आयटीआर घेण्यासाठी मी त्यांच्यासोबत त्यांच्या सीएच्या ऑफिसला गेलो. तर सीएने बोलवलं की काय नाही, अच्छा सायन्सला घेतोय का, ऍडमिशन का घेतोय? म्हणलं सगळे करतात म्हणून घेतोय. ते म्हणजे एक काम कर, तुझ्या मॅथमध्ये मार्क्स चांगले, तू सीए कर. आता त्या एक अननोन माणसाच्या शब्दावरती विश्वास ठेवण्याचं एकच कारण होतं आणि विश्वास ठेवून सीए करण्याचं एकच कारण होतं, कारण त्याच्या टेबलवर असलेला लॅपटॉप, त्याच्या टेबलवरती असा मस्त लॅपटॉप होता. नंतर मला कळलं तो मॅक प्रो होता. तोपर्यंत आपल्याला काय त्यातलं कळतही नव्हतं. पण ती गोष्ट मला खूप इम्प्रेस केली, कारण मी पहिल्यांदा अशा माणसाला भेटलो होतो ज्याच्याकडे लॅपटॉप आहे, तो इतका चांगला आहे. म्हणजे यार काहीतरी आहे, हा माणूस काहीतरी केलंय, आपणही करू शकतो, करूया. मग त्याच्यानंतर मला सीए बद्दल कळलं आणि मी सीएला आलो. कॉमर्सलाच ऍडमिशन घेतलं. 10वी 11वी 12वी नगरलाच केली आणि त्याच्यानंतर 12वीला पुण्यामध्ये आलो. मग मला खरं सीए काय असतं, आर्टिकलशिपचा फेज काय असतो, एक्झाम, स्टुडंट्स, तुमचे सिलेबस काय असते, तेव्हा नंतर कळलं. इंटरेस्ट आला का? कॉमर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर इंटरेस्ट म्हणजे कॉमर्स इंटरेस्टिंग फील्ड आहे, बट तसं खरं सांगायचं तर आपलं काही असं ऍज इंटरेस्ट डेव्हलप झालेला नव्हता. म्हणजे लोक म्हणतात की एक एमलेस जसं चालत असतो तसंच आपण चालत असतो. 90% स्टुडंट तसेच चालतात, तसंच होतं. मग जी गोष्ट करतोय त्याच्यामध्ये हळूहळू जेव्हा मी आर्टिकलशिपला आलो तेव्हा मला खूप इंटरेस्ट डेव्हलप झाला. जेव्हा मला क्लायंट सोबत बोलायचंय, त्यांचे टॅक्स प्लॅनिंग करायचे, त्यांच्यासोबत फायनान्सचं बोलायचंय, ती गोष्ट माझ्यासाठी इंटरेस्टिंग होती आणि त्याच्यात मला इंटरेस्ट जागा झाला आणि मग त्याच्यामध्ये मी कंटिन्यू करायचं ठरवलं. सीएची प्रोसेस कशी असते मला त्याबद्दल थोडं सांगा ना. म्हणजे समजा 12वी कोणाला सीए व्हायचंय तर नॉर्मल ती प्रोसेस कशी असते, की बाबा 11वी 12वी कॉमर्स करायच्या नंतर काय काय करावं लागतं? आता 11वी 12वी कॉमर्सच करावं असंही काही नाहीये. 11वी 12वी तुम्ही केल्याच्या नंतर सायन्सने केलं तरीही चालतं. सीएला एक एंट्रन्स एक्झाम असते, फाउंडेशन मध्ये तुम्हाला 400 मार्कासाठी 4 विषय असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 200 मार्क लागतात. पर सब्जेक्ट ही तुम्हाला 40% पासिंग आहे आणि क्युम्युलेटिव्ह 50% पासिंग आहे. तसंच आयपीसीसी फाउंडेशन नंतर इंटरचा ग्रुप असतात, 2 ग्रुप, आणि नंतर फायनल मध्येही तुम्हाला 2 ग्रुप असतात. त्याच्यामध्ये सेम पासिंग तुम्हाला ओव्हरऑल 50%, पर सब्जेक्ट 40%. सो एकंदरीत फाउंडेशन, आयपीसीसी आणि फायनल अशा 3 लेवलला एक्झाम होते. इंटर तुम्ही पास झाल्याच्या नंतर तुम्हाला इन्स्टिट्यूटने एक 2 वर्षाचा स्लॅब ओपन ठेवला, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका सीए कडे जाऊन इंटर्नशिप करायची आहे.
ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क एक्सपोजर येईल, तुम्ही काय वाचताय, तुम्ही काय करताय, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं याचं प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं. आणि दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ सीए जर्नी. तुमची आर्टिकलशिप जर तुम्ही चांगली केली तर आय एम डॅम शुअर की तुम्ही सीए कधीच तुम्ही पैसे कमी कमवू शकत नाही. आर्टिकलशिप खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते तुमच्या जर्नीमध्ये. म्हणजे आता ही जे पूर्ण जर्नी झाली यानंतर असं कधी वाटलं काय की जर कोणाला जर सीए व्हायचं असेल तर ह्या गोष्टीला आधीच माहिती पाहिजे? जसं तुम्ही म्हणतात की आपण कधी कधी अंधारात चालत असतो आणि नंतर जाऊन कळतं आवडते की नाही आवडतं. पण आता जर कोणी आधी ठरवलंय की मला सीए व्हायचंय किंवा काय, त्या माणसांनी कोणत्या कोणत्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे फील्डबद्दल? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तर त्यांनी त्याला समजलं पाहिजे की आपल्या आयुष्यात आपल्याला खूप जास्त कष्ट करायचे, हे त्याच्याकडे ठाम पाहिजे. नाहीतर तुम्ही सीए होऊ शकत नाही. म्हणजे बाकीचे इंटरेस्ट डेव्हलप होणे वगैरे गोष्ट वेगळी, बट जे म्हणतात की यू हॅव टू वर्क फॉर 12 to 14 hours, तुम्हाला 14 तास 15 तास अभ्यास करायलाच लागेल, हे करायलाच लागतो आणि त्याशिवाय तुम्ही सीए होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हार्डवर्क करू शकता का हे चेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जर फायनान्समध्ये इंटरेस्ट आहे तरच तुम्ही सीए मध्ये आलं पाहिजे. जर तुमचा इंटरेस्ट नाहीये फायनान्समध्ये, तुम्हाला पैशाचे गणित कळत नाहीये, तर मी सजेस्ट करेन की तुम्ही सीए मध्ये येऊ नका, कारण तुमचं नुकसानच होईल त्याच्यामध्ये. आणि जसं जो सीए होण्याची जर्नी होती, आता जसं तुम्ही सांगता की आपण त्यावेळेस सीए झालो, पण बरेचसे माझे मित्र येतात किंवा बरेचसे ऑनलाईन सीए बनण्याची प्रोसेस किती टफ असते ह्याबद्दल मला एक बेसिक आयडिया आहे. तर तुमचं ती फेज कशी होती की ते एक्झाम क्लिअर करणं किंवा त्या गोष्टीबद्दल थोडं सांगा. आता कसं आहे ना, खूप इंटरेस्टिंग माझी जर्नी होती आणि जर्नी इंटरेस्टिंग झाली मित्रांमुळे. तुमच्या आयुष्यात मित्र खूप मोठा रोल प्ले करतात आणि मी आजही सांगू शकतो की जर माझे मित्र माझ्यासोबत नसते तर मी सीए नसतो मे बी. कारण मला असे मित्र भेटले की ज्यांना कष्ट करण्याची सवय होती, जे सगळे मिडल क्लास बॅकग्राऊंड मधून आलेले, बट ज्यांना माहित होतं की काहीतरी करायचंय आपल्याला. सो आमच्यासाठी सीए जर्नी कधी टफ वाटलीच नाही किंवा आम्ही कधी असा सेकंड ऑप्शनचा विचारच नाही केला की अरे सीए नाही तर काय. आमच्यासाठी ते कधी नव्हतंच. आपल्याला सीए व्हायचंय, आज नाही तर उद्या व्हायचंय, एक अटेम्प्ट नाही तर दुसऱ्याला व्हायचं, दुसऱ्या नाही तर पाचव्याला व्हायचंय, फक्त व्हायचंय हे डोक्यात होतं. आम्ही कधी सेकंड ऑप्शनचा विचार नाही केला किंवा सीए नाही झालं तर काय करायचं असा विचार नाही केला. तुमच्या मित्रांचा रोल इम्पॉर्टंट असतो, कारण तुम्ही जेव्हा लायब्ररीत बसताय तेव्हा तुम्हाला जर असे मित्र भेटलेत की जे बाहेर चहाच्या कट्ट्यावरती जास्त आहेत लायब्ररीपेक्षा किंवा जे मोबाईलमध्ये जास्त टाइमपास करतात, तर तुम्ही इव्हेंच्युअली तेच करता. आमच्या सोबतचे सगळे मित्र सगळे असे एकदम ब्रिलियंट वगैरे असं कोणी नव्हतं, कॉन्व्हेंटचं कोणी नव्हतं, सगळे मराठी मीडियम वाले, ऍव्हरेज मुलं, फॅमिली बॅकग्राऊंड सगळ्यांचं ऍव्हरेज, पुण्यात येऊन जेमतेम पैशामध्ये सर्व्हाइव्ह करणारे. त्याच्यामुळे काय होतं की आम्हाला पैसे खर्चायलाही नव्हते, त्याच्यामुळे आम्ही बाहेर जाणं ऑप्शनच नव्हता. आमच्याकडे ऑप्शन लायब्ररीत बसणंच होता. त्याच्यामुळे लायब्ररीमध्ये बसून कष्ट करणं आणि अभ्यास करणं एवढंच आमच्याकडे ऑप्शन होता. त्याच्यामध्ये जर फायनलची जर्नी पाहिली तर ती जास्त इंटरेस्टिंग होती. माझं हे म्हणणं राहील की जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही नक्की पास होता. म्हणजे बरेचसे लोक म्हणतात अरे यार मी खूप कष्ट केले आणि पास नाही झालो, हे होऊ शकत नाही. हे 100% खोटं आहे. हे मी अनुभवलंय माझ्या मित्रांसोबत, माझ्या मित्रांसाठी पण अनुभवलंय. जेव्हा तुम्ही 100% मेहनत करता तेव्हा यश तुमच्या हातात येतच, हे 100% खरं. मी तिसऱ्या अटेम्प्टला सीए झालो, पण मला हे माहिती आहे की पहिल्या 2 अटेम्प्टला मी टाइमपास केला. जेव्हा मला नाकात पाणी गेलं की नाही आता पास व्हायचंच आहे, तेव्हा परिस्थिती अशी झाली की मी सकाळी 6ला उठून रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. 2 वाजता माझा एक मित्र होता यश, त्याच्यासोबत आम्ही 3-4 तास डिस्कशन करायचो 2 ते 3-4 वाजेपर्यंत की आपण दिवसभरात काय अभ्यास केलाय, कसा केलाय, आणि मग परत 2-3 तास झोपून परत अभ्यास करायचो. असा फक्त 40 दिवस अभ्यास केला आणि मी क्लिअर झालो. त्याच्यामुळे मला हे माहिती आहे की तुम्ही जर इन्स्टिट्यूटला ब्लेम करताय, तुम्ही टफ सिलेबसला ब्लेम करताय, तर हे असं होत नाही. तिथे तुम्ही कुठेतरी कमी पडताय ह्याची जाणीव तुम्हाला पाहिजे आणि ती मेहनत. आणि कमी पडताय म्हणजे तुम्ही डिस्ट्रॅक्शन असतं तुमचं, तुमच्या आयुष्यात कोणीतरी मुलगी असते, मुलगा असतो, तुमचे मित्र असतात, तुम्ही बाकीच्या काहीतरी गोष्टींचं मोबाईलचं वेड असतं, कुणाला पबजीचं वेड असतं, त्याच्यामुळे तुम्ही फेल होता. तुम्ही इन्स्टिट्यूटला ब्लेम करू नका, तुम्ही अभ्यासक्रमाला ब्लेम करू नका. इट्स युअर मिस्टेक दॅट यू हॅव नॉट वर्क हार्ड. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही सीए क्लिअर झाला त्यानंतर पुढची स्टेप काय होती? आधीच प्लॅनिंग ठरलं होतं काय करायचं की त्यावेळेस पण एमलेसच चाललं होतं? नाही, मग तोपर्यंत मला बरीचशी क्लॅरिटी आलेली. जेव्हा मी जिथे आर्टिकलशिप केली ते सर लिटिगेशन मध्येच काम करायचे आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मला ऑफिसर लोकांसोबत ओळखी आहेत, त्यांच्यासोबत बोलणं आहे. त्या सरांनी मला कॉन्फिडन्स दिला की तू कुणासोबतही बोलू शकतोस. कारण आपल्याला एक साध्या घरात आलेल्या मुलाला असतं की यार न्यूनगंड असतो की मी कसं बोलू, अरे हा माणूस IAS आहे किंवा अरे हा माणूस कमिशनर आहे किंवा हा माणूस ऑफिसर आहे.
पण त्यांनी मला सांगितलं की अरे तो माणूसच आहे, तू त्याच्याकडे माणूस म्हणून पहा आणि तू बोलायला शिकशील. आणि ते 2 वर्षात मला खूप चांगलं जमलं. तेव्हा एक फिक्स होतं की नगरलाही परत नाही जायचं आणि आपल्याला जॉबही नाही करायचा, आपल्याला करायची तर प्रॅक्टिसच. आणि तोपर्यंत माझं जे सिनियर पार्टनर आहेत त्यांनी प्रॅक्टिस स्टार्ट केलेली, ते माझ्या आधी 1 वर्ष क्लिअर झालेले. मग त्यांच्यासोबत आम्ही ऑलरेडी, मला कळलं की मी जेव्हा 40 दिवस अभ्यास केला सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत, तेव्हा मला माहित होतं की मी सीए होणार. तो कॉन्फिडन्स तुम्हाला येऊन जातो. मग मी तेव्हाच ऑलरेडी आम्ही प्लॅन केलेलं की आपल्याला ऑफिस स्टार्ट करायचंय, प्रॅक्टिस कोणत्या एरियात करायची. आम्ही एरिया एक्सप्लोर केलेले, भोसरीमध्ये करू शकतो, सिटीमध्ये करू शकतो, खर्डीमध्ये करू शकतो, प्लस मायनस 19-20. आणि मग आम्ही, माझा रिझल्ट आय थिंक 20 जुलैला लागला, आमचं 29 जुलैला ऑफिसचं ओपनिंगही झालेलं. तर तो डिसिजन, तोपर्यंत क्लॅरिटी होती की आपल्याला प्रॅक्टिसच करायची, लिटिगेशन मध्येच करायची आणि फोकस ठेवूनच करायची. प्रॅक्टिसची सुरुवात जे करणं आहे किंवा बिझनेसच, शेवटी तुम्ही सर्व्हिस बिझनेस चालू करताय पूर्ण, तर ती स्टार्टिंग जी फेज आहे तुम्ही पार्टनरशिप मध्ये केली, तर मग ते त्याच्यामध्ये बरेचसे डिसिजन झाले, जसं की तुम्हाला तुमची एक ऑर्गनायझेशन रजिस्टर करणं आहे, पार्टनरशिप करताय, तो एक मोठा डिसिजन आहे, लोकेशन ठरवताय. तर ह्या गोष्टींमध्ये कोणकोणत्या तुम्हाला गोष्टी अनुभवायला भेटल्या, शिकायला भेटल्या, तिथं काही चुका झाल्या किंवा कोणत्या गोष्टी डिसिजन बरोबर ठरले? आता पार्टनरशिप आहे ना, पार्टनर्स डिसाईड करणं हा आयुष्यातला खूप मोठा रोल असतो. जसं मित्रांमुळे मी सीए झालो, तसंच मला माहित होतं आयुष्यात ग्रोथ होऊ शकते माझ्या योग्य पार्टनरमुळेच. तुमचे जर पार्टनर बरोबर नसतील, एका गाडीचे 2 चाकं जर बरोबर नाही चालले, तर मग गाडी कुठेच जात नाही, गाडी जागेवर थांबते. माझा जो पार्टनर आहे आता, त्याचं आणि माझं हे फिक्स होतं की आम्हाला दोघांना सोबत काम करायचंय. मग ते कुणासोबत करायचंय, नवीन माणूस आला तर तो नवीन माणूस आमच्या दोघांसोबतच येईल. आमच्या दोघांचं असं होतं फिक्स की काहीही होऊ, म्हणजे मी 2 महिने काम करतोय, नाही करत आहे, मी क्लायंट आणतोय, तो काम करतोय. बऱ्याचशा पार्टनरशिपमध्ये हेच चुकतं की ते लोक मार्केटिंगचं पर्सेंटेज वेगळं काढतात, ते लोक जो माणूस ऑपरेशन हँडल करतो त्याचे पर्सेंटेज वेगळं. आमचं असं नव्हतं. ऍट ऍक्च्युअल जे काही होईल ते ऍट ऍक्च्युअल, म्हणजे बिझनेस मी आणू, त्याने आणू, बिझनेस ऑपरेशन्स त्याने रन करू, मी ऑपरेशन्स रन करू, व्हॉट एव्हर इट इज, आम्ही दोघं सोबत राहणार जे काही आहे, वेदर इट इज 19 और वेदर इट इज 20. आणि म्हणजे मोठे पण त्याचंही होतं, माझंही होतं. तो सिनियर होता तेव्हा मला. फर्स्ट इयरला त्याची ऑलरेडी काहीतरी प्रॅक्टिस होती, बट तरी फर्स्ट इयरला माझी प्रॅक्टिस नसतानाही मला त्याच्यामध्ये 50% शेअर दिला. ओके, सो तिथून आमचं कुठेतरी असं झालं की आपण, मग तिथून आम्ही डिसिजन्स घेतले की आपण प्रॅक्टिस कशामध्ये करायची. मी ठरवलं, मला इनडायरेक्ट टॅक्स मध्ये इंटरेस्ट होता, तेव्हा जीएसटी नवीन आलेलं. मग जीएसटीचा मी अभ्यास करायला चालू केला. मग आम्ही पहिल्या दिवसापासूनच ते सॉर्ट आउट करायला चालू केलं की हा, तू डायरेक्ट टॅक्सच काम बघ, मी इनडायरेक्ट टॅक्सच काम पाहिजे. सो ह्या गोष्टींनी आमच्या आज फर्मचं जे फाउंडेशन आहे ते या गोष्टींमुळे की आमचं क्रिस्टल क्लिअरिटी आहे, रोल डिफाईन आहे. आणि त्याने फायदा काय होतो की क्लायंटला सर्व्हिस चांगली जाते, बिकॉज वी आर एक्सपर्ट इन दॅट फील्ड. मी जीएसटी जर वाचतोय तर मी कंटिन्यू जीएसटीचं काम करून 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 मला जीएसटीची एक्सपर्टीज आहे. जर मी सगळेच कामं केले तर ते म्हणतात ना, मास्टर ऑफ नन अँड जॅक ऑफ ऑल, तसं होतं आणि मग तुम्ही आयुष्यात पुढे जात नाही. तर एक्सपर्टीज निवडून त्याच्यामध्ये जाणं हे एक आमच्यासाठी कॉल होता. प्रॅक्टिस कुठे करायची तो एरिया आमच्यासाठी एक्सप्लोर करणं खूप महत्वाचं होतं. तर मग जिकडे आपले एक्झिस्टिंग क्लायंट आहेत तिकडे करायचा की घराच्या जवळ करायचा, तर आम्ही घराच्या जवळचं ठिकाण निवडलं. कारण क्लायंटकडे तुम्हाला आठवड्यातून 2दा जायला लागेल, बट रोजच्या प्रवासात जो 1 तास जायचा 1 तास, यायचा 1 तास, तो नको वाटायचा आम्हाला. त्याच्यामुळे घराच्या जवळ ऑफिसचं लोकेशन निवडलं. अशा बऱ्याचशा गोष्टींचे डिसिजन घेतले. बट तो जो सुरुवातीचे 2 वर्ष होते, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे सगळ्यांनीच ऐकलंय सीए म्हणजे खोऱ्याने पैसा ओढतो. तो खोरच आम्हाला भेटलं नाही. आम्हाला ना खोरं भेटलं ना पैसा भेटला. 2 वर्ष आम्ही प्रचंड डिफिकल्ट फेज मधनं गेलो. आम्ही सीसी काढल्या बँकेतनं, आम्ही लोनवरती, कारण आपल्या फॅमिलीचा सपोर्ट नसणारे हे माहित होतं आणि त्यांच्याकडनं पैसे मागणंही चुकीचं आहे, बिकॉज त्यांनी सीए पर्यंत सपोर्ट केलाय आणि सीए झाल्यानंतरही त्यांच्याकडनं सपोर्ट मागणं. आम्ही लोन काढले, पण आमच्यामध्ये ती धमक होती की आपल्याला बिझनेसच करायचा आहे. नाही, माझ्यासोबतच्या मित्रांना चांगले 10-10 लाखाचे पॅकेज मिळाले, त्यांचं मस्त चाललेलं. बट आम्ही ठरवलं की आपल्याला बिझनेस करायचा, आपण हे लोन फेडू, तेवढा दम आपल्यात आहे, पण आपण बिझनेस करू. आम्ही 2-3 वर्ष खूप स्ट्रगल केलं. आम्ही आउटसोर्सिंगचे कामं केले. आम्ही दिवसभर फक्त असंच रँडमली जाऊन मित्रांना भेटायचो. आणि दोघं असल्याचा फायदा काय व्हायचा ना, बोर नाही व्हायचं. आणि एका माणसाला पिच करायला 2 लोक भेटायचो. तर मग असंच सुरुवातीला हळूहळू
मग प्रॅक्टिस डेव्हलप होत गेली आणि प्रॅक्टिसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. की आधी वाटायचं प्रॅक्टिस इज व्हॉट वी डू, मग कळलं की नाही, प्रॅक्टिस हा बिझनेस आहे, बिझनेस सारखा आपल्याला त्याला रन करायला लागेल. जसं की तुमच्या एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मालक फक्त डिसिजन्स घेतो, तसंच तुम्ही सीए फर्म मध्ये फक्त डिसिजन मेकर राहिले पाहिजे. आम्ही ऑपरेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह राहिलो तर मग आपली प्रॅक्टिस ग्रो होणार नाही, फर्म ग्रो होणार नाही. हळूहळू त्या गोष्टी कळल्या. इव्हेंच्युअली स्टाफ हायर करण्याची हिंमत आली, मग हाय पेड स्टाफ हायर करण्याची हिंमत आली, मग त्यांच्याकडनं काम करून घेण्याचे टेक्निक शिकलो, ते कसं वर्क फ्लो मॅनेज करायचं. आणि मग तिथनं एक 3 वर्षानंतर कोरोना येऊन गेल्याच्या नंतर प्रॅक्टिस स्टेबल झाली. पण तोपर्यंत आम्ही सर्व्हाइव्ह केलं. दॅट वॉज आवर अचिव्हमेंट. आज जे आहे ते अचिव्हमेंट नाहीये, पण ते 3 वर्ष, कारण तेव्हा आमच्या दोघांचे लग्न झालेले, फॅमिलीचं बर्डन आहे, घर घेणं आहे, हे सगळे एक मिडल क्लास मुलं जे असतं ते सगळं होतच चालू. ते असतानाही आम्ही मग घरच्यांना जाणून नाही दिलं की आपल्याकडे लोन आहेत, हे आहे, पण आम्ही सर्व्हाइव्ह करत राहिलो. आणि असं क्लायंटलाही नाही जाणून दिलं की, कारण काय होतं ना, आपण जर क्लायंटला पेमेंटसाठी प्रेशराईज करत राहिलं तर मग क्लायंट तुटण्याचे चान्सेस असतात. पण आम्ही क्लायंटला एक मोठ्या ऑर्गनायझेशन सारखं ट्रीट केलं की हा, मोठ्या ऑर्गनायझेशनचे पेमेंट टर्म्स किती आहेत, 180 days. सो 180 days विल गिव्ह फॉर यू. आम्ही आमच्या सीसी मधनं तो पण फंड युटिलाइज करू, डोंट वरी अबाउट इट. त्यांना जाणून नाही दिलं. सो त्यांना वाटायचं की ते पण एका मोठ्या फर्म सोबत डील करतात. मला याच्यामध्ये एक आणखी इंटरेस्टिंग किस्सा सांगायला आवडेल की जे मी पहिला क्लायंट आम्ही ऑनबोर्ड केला, आम्ही 29 जुलैला ऑफिस चालू केलं. एक 15 ऑगस्ट 20 ऑगस्टच्या आसपास आमच्याकडे एक लीड आली की एक 150-200 करोडची कंपनी आहे आणि त्या कंपनीचं काम आहे जीएसटीचं काम आहे. कारण जीएसटी सगळ्यांनाच नवीन होतं, सगळे लोक कन्सल्टंट शोधत होते. मग आमच्यात तर काही हिंमत नव्हती, कारण आम्ही जिथून आर्टिकलशिप केली ते 10 करोडच्या कंपन्यांच्या वरती आम्ही कामच केलेलं नाही आणि जीएसटी तर तसाही नवीन आहे सगळ्यांना. सो आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग केलं. मग आम्ही विचार केला सगळ्यांनाच नवीन आहे ना जीएसटी, काय फरक पडतोय, जाऊया आपण भेटून तर येऊ ऍटलिस्ट. आणि मी वाचायला चालू केलं जीएसटी. बऱ्यापैकी मी जीएसटीचे सेमिनार अटेंड करत होतो, तर मला त्याच्यामध्ये एक ट्रान्सफर म्हणून प्रोव्हिजन आहे ती कळलेली. मी गेलो, सीएफओ सोबत भेटलो. सो आम्ही असं जाणून, म्हणजे एक कॉन्फिडन्स आपल्याला आतून होतं की यार कुछ तो करणं आहे. मग त्या ऍटिट्यूड मध्ये आम्ही पहिल्यापासून होतो की आम्ही आहोत. आम्ही असं कधीच जाऊन असं खांदे झुकून कधीच बसलो नाहीत, आम्ही आहोत. एक 2 तासाची मीटिंग झाली आणि यू वोंट बिलीव्ह की आमचं भाडं होतं तेव्हा 15,000 रुपये आणि मी तिथनं 20,000ची रिटर्नशिप मधले घेऊन आलो. तो आमच्यासाठी जो क्लायंट ऑनबोर्ड झाला, तो जो कॉन्फिडन्स आला की यार आपण 150 करोडची कंपनी ऑनबोर्ड करू शकतो आणि त्याचं कामही करू शकतो. तर तिथनं मग खूप आयुष्यात फरक पडला आणि ती कंपनी आज माझ्यासाठी सध्याही बेस्ट क्लायंट आहे. माझा मेजर रेव्हेन्यू तिथनंच येतो. तिथले जे सीएफओ आहेत तेही माझे बेस्ट फ्रेंड आहेत. सो ती कंपनी आपल्यासाठी काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन ठरली. हा माझा एकदम रिलेटेबल किस्सा आहे. म्हणजे माझ्या पण एकदम इनिशियल डेजच्या ना टायमिंग मध्ये असंच एकदम जसं म्हणजे 100-150 करोडची कंपनी, अशीच लई मोठी कंपनी आली. त्यावेळेस आम्ही कोणीच नव्हतो. मी गेलो मिटिंग झाली. मिटिंगला एकदम बोललो असं करायचं तसं करायचं. आणि जीवनात जेवढं माझं मंथली टार्गेट होतं ना किंवा माझं 6 महिन्याचं वर्ष तेवढं तुम्हाला कोटेशन द्यायची वेळ आली एका महिन्यात. ते जेव्हा होतं ना तेव्हा कॉन्फिडन्स येतो माणसाला. हा ना. आणि पण त्यावेळेस म्हणजे मी कॉन्फिडंट हिंडणारा माणूस, पण माझे पहिले ते फाटले एकदम का आता काय करायचं नाही, एवढं मोठं कोटेशन सांगू कसं. सो काय ना, पहा तुम्ही, आता मी जेव्हा 20,000 क्लोज केलं तेव्हा माझ्यासोबतचे 80% मित्र असेही होते जिथनं मी आलोय. सीए फील्ड मधले तर नाही, पण जिथनं मी आलो त्यांचे पेमेंट होते मंथली. माझा एक क्लायंट होता ज्याला मला महिन्यात 3 दिवस सर्व्हिस द्यायची होती. सो इट वॉज अचिव्हमेंट. आणि तिथनं कॉन्फिडन्स येतो तुम्हाला की तुम्ही काहीही करू शकता. आमचे पार्टनर म्हणायचे आपल्याला जे पॅकेज होतं ते मंथली पेमेंट एका क्लायंटचं झालं. ते जेव्हा होतं तेव्हा तुम्ही काहीतरी कमवलंय. आणि तेव्हा माझ्या वडिलांनाही खूप जास्त आनंद झाला की यार किया है बेटे ने कुछ तो जाके किया है. कारण हसले होते लोक ऍक्च्युली की होत असतं काय, मारोड्याचे पोरं होते तुमचं, म्हणजे मी कास्टिझम नाही करत आहे, बट असं जनरली म्हणायचे मारोड तुमचं पोरगं होत असतं का, एवढे शहाणे का तुम्ही, पुण्याला पोरगं पाठवताय. माझे वडील 3 लाख रुपये कमवायचे, तुमची ऐपत आहे का, पोरगं तिकडे जाऊन टाइमपास कराल, पोरी फिरवाल, सिगरेट ओढल, दारू पी. त्या दिवशी जेव्हा सीए झालं तेव्हा वडिलांनी एवढं काय नाही. जेव्हा मी क्लायंट ऑनबोर्ड केला तो अरे यार हे कुछ तो है, काहीतरी झालंय, फिलिंग येते, कॉन्फिडन्स परत लेवल अप होतो. म्हणजे नंतर ती एक स्टेप असते ना सर, की ती नंतर आता तुम्ही 1000 करोडची कंपनी किती ऑनबोर्ड केली असं काही वाटत नाही. आता सवय, आता आपण कुणासोबतही बसू शकतो, बोलू शकतो, तर ते काय नाही. तेव्हा जो कॉन्फिडन्स 2 तास आधी करून जे जायला लागतंय, येस बोलायचंय, ते थ्रिल असतं. मी कोणत्याही क्लायंटला काय सांगतो ना, मे बी मोठ्या फर्म्स आहेत तर तुम्ही मोठ्या फर्म सोबत, मग बरेचसे माझे जे एमएनसी क्लायंट आहेत ते मला प्रश्न विचारतात की
मग त्यांच्यासोबत का नको जाऊ, तुझ्यासोबत का नको, कोटेशन तर दोघांचंही सेम आहे, तर मग त्या फर्म सोबत का नको जाऊ. तर माझं त्यांना हे उत्तर असायचं की, किंवा आता तेच असतं की सर तिथे एक एम्प्लॉई तुमच्या टचमध्ये राहील, इथे एक ओनर तुमच्या टचमध्ये, एक पार्टनर ऍट युअर कॉल अवेलेबल आहे तुमच्यासाठी, तुम्ही कधीही फोन करा, पार्टनर अवेलेबल आहे. आणि पार्टनर जेव्हा पाहणार आणि एम्प्लॉय जेव्हा पाहणार त्याच्यात 100% फरक असणार, हे लिहून देतो मी. सो मी ह्याच्यावरती बरेचशा कंपन्या क्लोज करतो. मग आता भारी आयडिया. अजून एक असं मी कधी कधी वापरत होती नाही का, की सर माझ्याकडे फक्त 15 कंपन्या, एक्झॅक्टली मी तुम्हाला 15 मधलं एक व्हायचंय का 200 मधलं एक व्हायचंय, ते तुम्हाला मोजणारे नाहीयेत ना. मोठे फर्म आहे त्यांच्यासाठी तुम्ही, आणि तुमची त्यांच्यासाठी तुम्ही छोटा क्लायंट आहे, आमच्यासाठी तुम्ही मोठा क्लायंट आहे, आम्ही तेवढं लक्ष देणार आहे तुमच्याकडे. अजून एक गोष्ट मी इनिशियल डेज मध्ये वापरली, सर तुमचं काम हे तुमचं काम नाही माझ्यासाठी, माझं पोर्टफोलिओ आहे आणि माझी ब्रेड बटर आहे, त्याच्यामुळे मी पाळणार तसं. आणि अजून एक गोष्ट लय भारी झाली की मी लय भारी गोष्ट अनुभवली. जर नवीन कोणीतरी काहीतरी बिझनेस चालू करते, सर्व्हिस असून सर्व्हिसमध्ये, समजा जर आपण सर्व्हिसमध्ये म्हणून सांगतो, तुम्हाला जर असं वाटतंय ना की कॉम्पिटिशन आहे, खूप कॉम्पिटिशन आहे, मला असं नाही वाटलं कधी कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटिशन ना एका गोष्टीला कॉम्पिटिशनच नाही, खरं बोलणाऱ्याला. आणि लोकांना इमानदारी, बिझनेसमॅनला आणि ऑनेस्टी खूप पडते, आणि त्या लोक चान्स देतात. न्यू कमर्सला म्हणतात ना चान्स नाही देतात, तुम्ही ना फक्त खरं बोला. म्हणजे तुम्ही टोपे टाकायचे कामं केले ना की मग तुम्ही 2-4 वर्ष चालता, त्याच्यानंतर कोणीतरी छान म्हणलं की सेल्समध्ये ना विकू नका, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मला तो एक कॉन्फिडन्स आला की तुमच्याकडे ना फक्त कॉन्फिडन्स पाहिजे, व्हिजन पाहिजे. तुमच्याकडे व्हिजन असलं की तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो. जेव्हा तुमच्याकडे व्हिजन आहे ना, तेव्हा तुम्ही काय करता की तुम्ही स्वतःला ते फील करता की यार मी नाहीये, मी हा नाहीये, माझं व्हिजन आहे की मी BMW मध्ये फिरणार आहे, मी मर्सिडीज मध्ये फिरणार आहे, सो मी तोच माणूस आहे. आणि मग मी तो माणूस आहे तर माझा कॉन्फिडन्सही तोच आहे. जेव्हा तुम्ही व्हिजन ठेवता ना, मला ते अब्दुल कलामांचं एक कोट आहे तो खूप आवडतो की इफ यू शूट फॉर द स्टार ऍटलिस्ट यू विल लँड अप ऑन मून. सो ते तुम्ही व्हिजन ठेवा, तुमच्याकडे कॉन्फिडन्स येईल, तुम्हाला मार्ग खुलतील, तुम्हाला लोक भेटतील, तुम्हाला धंदा मिळेल, तुमच्याकडे व्हिजन. खरी गोष्ट आहे, आणि त्या गोष्टी खरंच कामी येतात. ते व्हिजन, जे व्हिजन बघितलं, ज्या प्रकारचे लोक इमॅजिन केले तेच लोक आले, ज्या प्रकारचं ऑफिस इमॅजिन केलं त्याच प्रकारचे ऑफिस आले, त्या प्रकारचे क्लायंट इमॅजिन केले त्याच प्रकारचे क्लायंट आले. तुम्ही जसे असता तसेच लोक तुम्ही अट्रॅक्ट करता. आता माझं ऑफिस किंवा माझे जे स्टाफ आहेत ते लोकच मला असे भेटलेत की यार मी रिलेट करू शकतो, मी पण हाच होतो, आणि हे माझ्यासारखेच होणार आहेत आणखी 2-5 वर्षांनी. माझ्याकडे सगळे लोक तसे आहेत, किंवा माझे क्लायंट पण जे आहेत की ते तिथनंच आलेले आहेत, त्यांना माहितीये की हा काय करतोय, व्हॉट व्हॅल्यू एडिशन ही इज गिव्हिंग टू अस. बऱ्याच लोकांना वाटतं की सीए कॉस्ट सेंटर आहे, बट आम्ही ट्राय करतो की आम्ही व्हॅल्यू एडिशन होऊ, त्यांचं कॉस्ट सेंटर नाही, त्यांचं प्रॉफिट सेंटर होऊ. कॉस्ट सेंटर व्हायचं नाही आम्हाला तुमचं. बऱ्याच लोकांना तो कंप्लायन्स पार्ट आहे, कॉस्ट सेंटर नाही. तुम्ही आम्हाला काम द्या, आम्ही मेक शुअर की तुमचे एवढे राईट कंप्लायन्सेस करू की तुमचं आम्ही प्रॉफिटच करून देऊ. ऍटलीस्ट 10 वर्ष नोटीस येऊन तुम्हाला जे 50 लाख भरायचे ते आमच्यामुळे वाचले असते, ह्याची गॅरंटी आहे आम्हाला. बरोबर. सो ते काम आम्ही मेजरली आम्ही प्रायोरिटाईज ते करतो. बरं. आता मला असं वाटतं की हा एक पार्ट महत्वाचा आहे सध्या, की जसं की भरपूर स्टार्टअप व्हायला लागले, त्यातलं मी एकच आहे. हे आमच्या 20, 25, 24 वर्ष, 30 वर्षाच्या आसपास, 18-19 वर्षापासून पण झपाझप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होत आहेत, प्रायव्हेट लिमिटेड पार्टनरशिप कंपनीज फॉर्म होत आहेत, प्रोप्रायटरशिप फॉर्म होत आहेत, बिझनेस चालू करत आहेत. मला ना ही गोष्ट तुमच्याकडून समजून घ्यायची आहे की जो कोणी आज कंपनी रजिस्टर करतोय, जो कोणी बिझनेस चालू करतोय, तर प्रोप्रायटरशिप तो करत असतो, पार्टनरशिप करतो, नाही तर प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरं पब्लिक लिमिटेड. ह्या गोष्टी थोड्या इलेबरेट करा ना, की ह्या गोष्टी कशा असतात, किती त्यांचं इम्पॉर्टन्स आहे, आणि त्याच्यातून होणारे प्रॉब्लेम्स हे पण एक्सप्लेन करा माझं. सो काय आहे ना, मी सांगेल, मी म्हणजे 90% क्लायंटला सांगतो की तुम्ही बिझनेस स्टार्ट करू नका. ओके, हे खूप मोठं वाक्य, पण तुम्ही बिझनेस स्टार्ट करू नका. तुम्ही विचारच करत नाहीये की तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता का. बिझनेस म्हणजे काय? बिझनेस म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक आहे जे तुम्ही प्रोडक्ट सेल करू शकता, आणि एक आहे फायनान्स पार्ट. जर तुम्हाला दोन्हीचंही इक्वल नॉलेज नाहीये तर तुम्ही बिझनेस रन नाही करू शकत. बिझनेस साठी जर तुम्हाला वाटतं की नाही मी सेल चांगला करू शकतो, तर तुम्ही जॉब करा ना. बिझनेस सेल वरती नाही होत, बिझनेस होतो फायनान्स प्लस सेल वरती. लोक काय करतायत ना, बरेचसे आज सगळे शिकलेत, गुगलमुळे, युट्यूबमुळे सगळ्यांना माहिती आहे, बट ते आपल्याला वाटतं आपल्याला माहिती आहे. आपण गुगलवरती वाचून जर डोक्याची गोळी घेतली तर ते बरं नाही होत. ठीक आहे, आपण हे अनुभवलंय, आपल्याला माहित नाही ना, ब्लड टेस्ट केल्याशिवाय कळत नाही टायफॉइड आहे, मलेरिया आहे की डेंग्यू आहे की काय आहे ते. तसंच असतं. तुम्ही काय करता, तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय, कंपनी इन्कॉर्पोरेट करताय ऑनलाईन कंपनी इन्कॉर्पोरेट करून काहीही होत नाही, बिकॉज दॅट यू विल लँड अप इन बिग ट्रबल.
हे मी लिहून देतो. काय होतं, तुम्ही एक कन्सल्टंटला भेटत नाही, तुम्ही ऑनलाईन वाचता, ऑनलाईन कंपनी इन्कॉर्पोरेट करता, दॅट्स ऑल. तुम्हाला पुढे माहित नसतं कंपनीचं करायचं काय. आणि त्यातल्या 80% लोकांचा प्रॉब्लेम असा होतो की ते धंदाही करत नाहीत. ओके, सो तुम्हाला माहित नाही की तुम्ही धंदा करणार आहात, नाही करणार आहेत, किती होणार आहे, कधी किती होणार आहे, टार्गेट काय. तुम्ही आता जॉब करत करत बिझनेस पाहताय, मग जॉब सोडणार आहेत, नाही सोडणार आहेत, मे बी 3 वर्षांनी तुम्ही जॉब सोडणार आहेत. सो तुमचे प्लॅन काय हे तुम्ही कन्सल्टंट सोबत जेव्हा डिस्कस करता तेव्हा कन्सल्टंट तुम्हाला राईट ऑप्शन तुमच्या पुढे ठेवू शकतो. आता म्हणतात की काय प्रॉब्लेम कंपनी इन्कॉर्पोरेट केली तर. कंपनी इन्कॉर्पोरेट केली तर काय होतं माहिती आहे का, तुम्ही कंप्लायन्स कॉस्ट वाढवता. बऱ्याचशा लोकांचं वर्षाच्या ज्या कंपनी इन्कॉर्पोरेट केल्यात माझ्याकडे, त्यातल्या जवळपास 50 कंपनी आजपर्यंत बंद झाल्यात. आणि त्या बंद अशा झाल्यात की त्या लोकांना कंप्लायन्स कॉस्ट जास्त वाटली. इन्कॉर्पोरेशन होणं सोपं आहे हो. कंपनी ऑनलाईन गेले तुम्ही 10,000 पण इन्कॉर्पोरेट होती, 8,000 पण इन्कॉर्पोरेट होती. इन्कॉर्पोरेशन खूप सोपं आहे. पुढे काय, पुढे त्याचे अॅन्युअल कंप्लायन्सेस आहेत. कंपनीला प्रत्येक वर्षी स्टॅट्युटरी ऑडिट कंपल्सरी आहे. तुमचे अॅन्युअल कंप्लायन्स कॉस्ट मिनिमम 40-50 हजार रुपये जाणार आहे. आर यू रेडी फॉर दॅट? तुम्ही जर प्रोडक्ट विकता जे वर्षाला 5 लाखाचेच विकले जातील, तुमचं प्रॉफिट पर्सेंटेज 50% आहे, झाला 2.5 लाख रुपये प्रॉफिट. आर यू रेडी टू गिव्ह 50% टू कंप्लायन्स कॉस्ट? काय द्यायचंय बरं? तुम्ही रेडी जरी असाल तर काय द्यायचंय? व्हिजन काय, कंपनीचे बेनिफिट्स काय, पार्टनरशिपचे काय बेनिफिट्स आहेत, प्रोप्रायटरशिपचे काय बेनिफिट्स आहेत. 80% कंपनी अशा असतात की ज्या प्रोप्रायटरशिप वरतीही चालू शकतात. म्हणजे ज्या कंपनीची कॉस्ट 50,000 रुपये आहे त्याच्या जागेवरती ती प्रोप्रायटरशिपची 5,000 होऊ शकते. अशी ही सिच्युएशन आहे. बट यू डोंट इव्हॅल्युएट. तुम्ही अभ्यासच करत नाही की तुम्हाला करायचं काय, तुम्ही डायग्नोज करत नाही तुम्हाला बिझनेस करायचा आहे. कॉन्स्टिट्यूशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. टर्नओव्हर 5 लाखाचाही होणार असेल बट त्यांच्यासाठी ही कंपनी इन्कॉर्पोरेट ठरते का, तर तुमचे मित्र कोण आहेत, डायरेक्टर म्हणून कोण येणार आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत काय टर्म्स वरती काम करता, तुमची त्यांची मैत्री कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास करतो. मग आम्ही सजेशन देतो की तुम्हाला काय करायला पाहिजे. जर तुम्हाला उद्या फंड रेज करायचे, जर तुमचं उद्या एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये टेंडर मिळणार आहे, तर दिस कॅन बी द रिझन की तुम्ही कंपनी इन्कॉर्पोरेट करताय. बट फक्त तुम्हाला काहीतरी फॅन्टसी आहे म्हणून इन्कॉर्पोरेट केली तर मग तुम्ही एक दिवशी फसणार. कारण 50,000 रुपये कंप्लायन्स कॉस्ट का कुणाला नको वाटते. आणि जर तुम्ही कंप्लायन्स केले नाही तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस त्यापेक्षा वाईट आहेत, खूप डेंजर. म्हणजे जर तुम्ही 2 वर्ष कंपनीचे कंप्लायन्सेस कम्प्लीट केले नाही तर तुम्ही पुढच्या 5 वर्षासाठी डिस्क्वालिफाय होता कंपनीला डायरेक्टर दुसऱ्या बनण्यापासून. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. यू कॅन नॉट बी बिकम डायरेक्टर इन एनी कंपनी. आणि माहित नाही 5 वर्षात तुमच्याकडे काय अपॉर्च्युनिटी येणार आहे. मग तुम्ही आजच्या चुकीसाठी उद्याची तुमची अपॉर्च्युनिटी का लूज करताय, ते नका करू. मला असं वाटतं हे तर आपला एक कोर्सच होऊ शकतो. मला ना एक बेसिक कोर्स पाहिजे ज्याच्यामध्ये मला ना प्रोप्रायटरशिप समजून सांगा, पार्टनरशिप समजून सांगा. बेसिक सगळे तर सांगू शकत नाही. म्हणजे मला असं वाटतं हे जे सांगतायत ना हे बेसिक आहे. जर तुम्हाला यातलं काय डिसिजन घ्यायचं तर ते तुम्हाला कन्सल्टंट कडून कन्सल्ट करूनच घ्यायचंय. पण एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणूनच मला तुमच्याकडून समजून घ्यायचं इथं की प्रोप्रायटरशिप सांगा आता मला. की प्रोप्रायटरशिप 3 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मेजरली काम होतं. एक प्रायव्हेट लिमिटेड, एक पार्टनरशिप आणि एक प्रोप्रायटरशिप. प्रोप्रायटरशिप असा बिझनेस आहे की जो तुम्ही फक्त इंडिव्हिज्युअल शॉप ऍक्ट आणि उद्यम आधार काढून चालू होऊ शकतो, ज्याच्यावरती तुम्हाला फक्त 2,000 रुपये इन्कॉर्पोरेशनचा खर्च आहे. ही तुम्हाला आयडियाच नाहीये. ओके, आणि का करायचंय तुम्हाला एक बेसिक, तुम्ही आता जसं डिजिटल कंटेंट क्रिएटर आहात, तुम्हाला एक धंदा चालू करायचा, करा ना प्रोप्रायटरशिप वरती. काय गरज आहे. हा, दुसरी गोष्ट आहे पार्टनरशिप. पार्टनरशिप का करावी, तर तुम्ही 2 मित्र मिळून सोबत काम करताय, मग तुम्हाला काहीतरी एक काम सोबत करायचंय, तुम्हाला हिशोब सोबत पाहिजे, मग गो फॉर पार्टनरशिप. 5 टू गो फॉर प्रायव्हेट लिमिटेड. प्रायव्हेट लिमिटेडचे कंप्लायन्सेस खूप जास्त आहेत. मग त्याचे रिझन्स आहेत तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडला काय जायला पाहिजे. प्रायव्हेट लिमिटेड इज रजिस्टर विथ ROC, रजिस्टर ऑफ कंपनीज. मग तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेडचे कंप्लायन्सेस वेगळे, स्टॅट ऑडिट तुम्हाला कंपल्सरी आहे, तुम्हाला डायरेक्टरचे DR3 KYC दरवर्षी कंपल्सरी आहे. तसं तुम्हाला पार्टनरशिप आणि प्रोप्रायटरशिप मध्ये काहीही कंप्लायन्सेस कंपल्सरी नाहीये, फक्त तुम्हाला एक ITR फाईल करायचं आहे. मग नंतर इश्यू येतो GST रजिस्ट्रेशन. सो तुम्ही तेही चेक करा की GST रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी आहे का, करणं गरजेचं आहे का, तुमचं नेचर ऑफ बिझनेस काय, तुमचं एक्सपेक्टेड टर्नओव्हर काय. एक्सपेक्टेड टर्नओव्हर जर 20 लाखाच्या आत असेल तर गव्हर्नमेंटच म्हणतं करू नका. मग तुम्ही का करताय. इन्कॉर्पोरेशन GST चं जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन घेता तेव्हा त्याचीही कंप्लायन्स कॉस्ट आहे. तुम्हाला मंथली रिटर्न फाईल करण्यात, नाही केलं तर तुम्हाला 100 रुपीज पर डे लेट फी आहे. ओके, तर काय होतं ना, कन्सल्टंट लोकांची फी जास्त वाटते. बट माझं एक फेवरेट कोट आहे, इफ यू थिंक कंप्लायन्स इज कॉस्टली देन ट्राय नॉन कंप्लायन्सेस. ओके,
नॉन कम्प्लायन्स विल कॉस्ट यू मोर दॅन कम्प्लायन्सेस. इट इज आय एम डॅम शुअर अबाउट इट. ओके, तर मग तुम्हाला जीएसटीचे रजिस्ट्रेशन का करायचंय का, आज गरज आहे का? आता माझ्याकडे एक कंपनी आहे, मी तुम्हाला उदाहरण देतो. त्याचा टर्नओव्हर 4 लाख रुपये, मागचे 4 वर्ष झाले त्याचा टर्नओव्हर 4 लाख रुपये. ही हॅज रजिस्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. मी जेव्हा त्याला नको म्हणतोय, ओके, मी त्याला जीएसटी रजिस्ट्रेशन नको घेऊ म्हणलं, त्यांनी घेतलंय. त्याच्यानंतर त्याला लेबर लॉचं लायसन नको घेऊ म्हणलं, त्यांनी घेतलंय. का तर एक पहिल्यांदा सुरुवातीला चूल असतं ना, अरे भाई बडा करेन, ठीक आहे करो बडा, बट थोडासा विचार करून धंदा चालू होऊ द्या. लेट मनी फ्लो फर्स्ट, मनी येऊ द्या आणि मग तुम्ही काम करा. आज त्याला मी म्हणजे क्यू येऊन 20,000 रुपयाचं मिनिमम बिल चार्ज करतोय. मलाच नको वाटतं की यार काय ह्या माणसाकडनं पैसे घ्यायचेच काय, बट कम्प्लायन्स मला तर करणं आहे ना. त्याच्यासाठी 20,000 ही मोठी गोष्ट आहे. 4 लाखातले तो कमवत किती असेल. नका करू ह्या गोष्टी. तर तुम्हाला अवेअरनेस पाहिजे. परत टॅक्सेशनचा स्लॅब वेगळा आहे प्रायव्हेट लिमिटेड, दॅट इज अनदर डिफरंट स्टोरी. ओके, ते तर टॅक्सेशन स्लॅब वगैरे ते तर तुम्ही कमवताल तेव्हा दॅट इज डिफरंट स्टोरी. सो ह्या गोष्टीचे अनालिसिस केले पाहिजेत. तुम्ही कंपनी करताय तर मग तुमचे डायरेक्टर आणि शेअर होल्डर सोबत काय टर्म्स आहेत. आता माझ्याकडे एक क्लायंट आहेत, तिथे त्यांनी सुरुवातीला काम चालू केलं 3 मित्रांनी मिळून, खूप चांगलं काम चालू केलं. सुरुवातीला 4-5 वर्ष स्ट्रगलचे गेले. सो स्ट्रगलच्या पिरियडमध्ये कधीच प्रॉब्लेम होत नाहीत. ऑलवेज रिमेंबर, प्रॉब्लेम येतात जेव्हा पैसे येतात. कारण मग प्रत्येकाला वाटतं की माझं ह्याच्यात शेअर एवढा, पैसे नाही तो पण एव्हरीवन वर्क हार्ड, सगळेजण पळतात. 3 मित्र खूप पळाले, खूप मेहनत घेतली त्यांनी. 3 मित्रांनी कंपनी उभा केली, खूप चांगला बिझनेस चालू केला. आता त्यांचा टर्नओव्हर 100 करोड टच झाला. आता ते प्रॉफिटमध्ये आले, मागच्या 2 वर्ष झाले. आता प्रॉब्लेम असा आहे की तिघांमध्ये कॉन्फ्लिक्ट तयार झाले. आता जो मायनॉरिटी शेअर होल्डर आहे त्याला 2 जे मेजॉरिटी शेअर होल्डर आहेत ते डिप्रेस करतायत. आता ते त्याला म्हणतात की कारण जो मायनॉरिटी शेअर होल्डर त्यांनी कामच नाही केलंय, बट स्टील ही हॅज शेअर होल्डिंग इन कंपनी. कारण ह्यांनी कधी विचारच नाही केला की त्याला आपण काम करतोय तो करत नाही, त्याचे शेअर सरेंडर करून घ्यावेत किंवा आपण विकत घ्यावेत. आता त्याला तर त्याचे शेअर विकायचे नाहीयेत, कारण त्याला दिसलं कंपनीचा टर्नओव्हर 100 करोड झाला. आणि काहीही करा तुम्ही, शेअर होल्डर चे शेअर्स तुम्ही कसे सरेंडर करून घेऊ शकत नाही. इट इज अ गुड, इट इज द थिंग which if he wish to sell then only he can sell. बरोबर. आणि तो का विकेला? जमीन नावावर असल्यासारखी गोष्ट आहे ना. जमीन नावावर असते. जमिनीत दिसते तुम्हाला 100 करोड रुपये, तिथे हायवे गेला आता. मग आता ह्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुमचे मित्र कोण आहेत, त्यांच्यासोबत तुमच्या टर्म्स काय आहेत. मैत्री ठिकाणी घरी ठेवा. जेव्हा ऑफिसमध्ये बसले तेव्हा तुमचे टर्म्स क्लिअर पाहिजेत. आज मी आणि माझा पार्टनर आहे, आमचे टर्म्स इतके क्लिअर आहेत की 10 रुपये ही खर्च झाला. घरी आम्ही एकमेकाला 10-10 हजाराचे आहेर करू, 10-10 हजाराचे कपडे घेऊ मी त्यांच्या एकमेकांच्या बड्डेला. बट ऑफिसमध्ये 10 रुपयाचाही खर्च झाला तर तो हिशोब मांडला जाईल, त्याचे 5-5 रुपये वाटले जातील. मैत्री जागेवरती आहे आणि दोस्ती जागेवरती, तरच बिझनेस लॉंग रनला चालू शकतो. नाहीतर मग कंपनी कोलॅप्स होते ह्या गोष्टीमुळे. यू आर बेस्ट ॲट सेल, यू आर बेस्ट ॲट ऑपरेशन्स, बट तुमच्या पार्टनर सोबत जमत नाहीये. म्हणून खूप उदाहरणं आहेत माझ्याकडे ज्या कंपन्या कोलॅप्स झाल्यात आणि मला वाईट वाटतं की यार आता नाही व्हायला पाहिजे. म्हणजे यार तुम्ही एवढं वाईट काळात जेव्हा तुम्ही पैसे टाकायचे त्या काळामध्ये तुम्ही एकमेकांना साथ दिली नाही, आज असं होतं, म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. काय वाटतं बरं, म्हणजे मला मी पण पार्टनरशिप बिझनेस करतो, मला असं वाटतं की पार्टनरशिप बिझनेसमध्ये ना कम्युनिकेशन हा जो पार्ट आहे हा खूप जास्त महत्वाचा वाटायला लागला मला आता काळात. की कधी 2 लोक सेम नसू शकतात. तुम्ही तुमचे पार्टनर सेम नाही, मी माझा पार्टनर सेम नाही, आणि सेम असतो तर सोबत कामही नसते. कारण का त्यांची जी विकनेस आहे ती तुमची पॉझिटिव्ह साईड आहे आणि जी तुमची स्ट्रेंथ त्यांची विकनेस. सो हे मॅच झाले म्हणूनच काम चांगलं होतं आणि असंच राहणार आहे काय स्वरूपीचं. काय होतं ना पार्टनरशिपमध्ये दोघं मिळून आपण मोठे होऊ शकतो याचा विचारच नाही करत. एक पर्टिक्युलर स्टेज नंतर माझ्या समोरच्या खूप साऱ्या मित्रांच्या पार्टनरशिप ब्रेक झाल्यात. का तर मी जास्त इनपुट देतो हे समोरच्याला वाटत राहतं काय. असं तुम्ही जर विचार करत राहिला, माझ्याकडे फॅमिली इमर्जन्सी होती मागचे 3 महिने मी काहीच ऑफिस बघितलं नाही, बट माझ्या पार्टनरने मला शब्दाने बोललं नाही. सो दॅट अंडरस्टँडिंग शुड बी देअर की हा आता आपल्याला करायचं, काही फरक नाही पडत. ऑर्गनायझेशन रन होतीये, उद्या पार्टनरला काय प्रॉब्लेम झाला किंवा हा हे काम मी आणलंय मीच केलंय, दॅट इज फाईन. तुम्ही ऍज अ ऑर्गनायझेशन करताय, मग त्याच्यासाठी तुम्ही पार्टनरशिप करताना आधी विचार करा की दोघांचे व्हिजन सेम आहेत का. दोघांचे स्वभाव सेम नसतील, पण दोघांचे व्हिजन सेम पाहिजे. आज मी असं मस्त ऑफिस बनवलंय,
ह्याच्यासाठी माझ्या पार्टनरचे माझे विचार मिळले पाहिजेत ना. आज मला सपोज 20-20 लाख रुपये टाकायचे फंड्स, तर आम्ही दोघांचे विचार मिळले पाहिजेत. त्यालाही तसंच ग्रँड पाहिजे. जर नाही तर मग होणार नाही ना गोष्टी वर्कआउट. त्यामुळे तुमच्या दोघांचे व्हिजन सेम पाहिजेत, ऍटलिस्ट व्हिजन सेम पाहिजेत. मी परवाच एक मित्रासोबत बोलत होतो, तर त्यांना पार्टनरशिप करायचं. त्यांना म्हटलं की हे तुम्ही ठरवून घ्या की एक जर समाधानी माणूस असेल आणि एक अम्बिशियस माणूस असेल, वर्कआउट होऊच शकत नाही. बिकॉज समाधानी माणसाला काय एक पर्टिक्युलर एक अमाऊंट ऑफ इन्कम आला की तो खुश होऊन जातो. अम्बिशियस माणसाला अरे हे पाहिजे, तर तसं नाही होणार. मग तुम्ही ते विचार करा की तुम्ही पार्टनरशिप करताय, मग तुमचे रोल्स काय राहतील ते आधीच डिफाईन करा. बरेचसे मी क्लायंटला हे सजेशन देतो की तुम्ही बसा, माझ्या समोर बसा 4 तास आणि तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करा की मग हे झालं तर काय, मग लॉस झाला तर काय, मग कुणी किती सॅलरी विड्रॉ करायची, मग तुम्ही तिघं जॉबला आहेत तर मग माझा काय रोल, मी जर फुल टाइम आहे तर मग मला वेगळी सॅलरी मिळणार आहे का. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या वाटतात आपल्याला, पण ह्याच्यानंतर मोठे इश्यूज होतात. आता कालच मला एका क्लायंटचा फोन आलेला, पार्टनरशिप नको प्रायव्हेट लिमिटेड करतो. त्याचे आणखीन काही होल्स आहेत की जे तुमच्या नेचर ऑफ बिझनेस, की तुम्ही सपोज ट्रेडिंग मध्ये आहेत, प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुम्ही कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉलचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत जे तुम्हाला पार्टनरशिप मध्ये नाही आहेत. सो ह्या गोष्टीचे अनालिसिस करून ठरवलं जातं. आता त्याची बॅक थॉट प्रोसेस तुम्हाला गुगलवर मिळणार नाही. गुगलवर तुम्हाला फक्त सांगितलं जाईल प्रोसेस घ्या, डोकं दुखतंय, पण डोकं दुखायची कारण किती माहितीच नाही ना. त्याच्यामुळे ते नका करू. कन्सल्टेशन बिझनेस मध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस कळलं की बिझनेस सेल करणं एक वेगळा प्रकार, ऑपरेशन्स करणं एक वेगळा प्रकार, आणि 50% मला असं वाटतं फायनान्स. बरोबर. कारण का पैसा कमवणं मला असं वाटतं सोपं आहे, पण पैसा आलेला व्यवस्थित इन्व्हेस्ट करणं, त्याला व्यवस्थित मग फ्लो देणं तो खूप मोठा टास्क. आता माझ्याकडे एक लेटेस्ट एक क्लायंट आहेत, म्हणजे त्यांना 3-4 वर्ष झाले ते माझ्याकडे आहे. मी 3-4 वर्ष झाले त्यांना फॉलोअप घेतोय, बट ही इज नॉट सिरियस अबाउट कम्प्लायन्सेस. ओके, त्यांचं सेल कोर एरिया आहे, त्यांना असं वाटतं की सेल केला की सगळं मॅनेज होईल. 4 वर्ष झाले, 4 वर्षानंतर ते माझ्यापाशी येऊन बसले, अरे मी इतकं पळालो बट शेवटी मी 0वरती येऊन थांबतोय. म्हणलं येणारच ना. तुम्हाला जर पैसा कमवण्यासाठी पळताना पैशाची आयडियाच नाहीये किंवा तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे नाहीत ते पैसा मॅनेज करायला, तर मग तुम्ही 0वरतीच येणार. कारण तुमची कंप्लायन्स कॉस्ट त्यांची दरवर्षीची 2-3 लाख रुपये कंप्लायन्स कॉस्ट जाते. का तर लेट फीज अक्युमुलेट होत आहेत दरवर्षी. मग जीएसटीचे रिटर्न्स त्यांचे तेव्हा जात आहेत जेव्हा त्यांचे वेंडर्स त्यांना फोन करतायत की तुझे पेमेंट होल्ड करतो, मग इंटरेस्ट जातोय, पेनल्टी जात आहेत. तर मग ह्या गोष्टींची कंप्लायन्स कॉस्ट त्यांची एवढी जातीये की त्यांना ते आता रिअलाइज झालं, मग आता स्ट्रीमलाईन होत आहेत थोड्या गोष्टी. तर त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला अवेअरनेस पण पाहिजे. तुम्ही जेव्हा धंदा करताय तेव्हा यू कॅन नॉट टोटली रिलाय ऑन युअर कन्सल्टंट. मी सांगतो की तुम्ही सेकंड ओपिनियन घेता ना डॉक्टरचं, बरोबर, तुम्ही तुमचं फायनान्सचं का नाही. तुमची बॉडी जशी महत्वाची आहे तसे तुमचा पैसाही महत्वाचा आहे, तर तुम्ही फायनान्सचं सेकंड ओपिनियन का नाही घेत, काय होतंय तुमच्या धंद्यात. तुम्हाला तुमचा अवेअरनेस पाहिजे. अरे डोकं दुखायला लागलं, आपण डॉक्टरकडे जातो ना, तर तुम्हाला माहित पाहिजे की तुमचं मागच्या महिन्याचं जीएसटी रिटर्न फाईल झालंय का. बरोबर. इज इट म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की तुमची जबाबदारी नाहीये, फक्त सीएची जबाबदारी. तो त्याची फी साठी काम करतोय, टोटली फाईन, बट तुमचाही धंदा आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी पळालं पाहिजे. माझे एक क्लायंट आहेत, माझ्याकडे आले एक दिवशी सेकंड ओपिनियन साठी आले आणि त्याचा फायदा सांगतो तुम्हाला. मला म्हणले की अरे यार मला हे कॅल्क्युलेशन आलं लेट फीजचं, 3 महिने झालं जीएसटी रिटर्न नव्हतं झालं, हे बघ बरं. त्यांनी सांगितलं की अरे एवढी लेट फीज लागत नाही, 50 रुपीज पर डे आहे जीएसटीची लेट फीज, तुमच्या वर्किंग मध्ये 300 रुपये पर डे दिसत आहे, तर ते चुकतंय म्हणलं काहीतरी गणित. ते म्हणले मी काय सीएच्या अकाउंट, सीए नव्हता ऍक्च्युली कन्सल्टंट होते, तर कन्सल्टंटच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो म्हणले आणि कन्सल्टंट जीएसटी पेमेंट करतो. एक काम करू, युजर आयडी पासवर्ड घेऊन या, तुम्ही आतापर्यंत पैसे किती दिलेत ते घेऊन या. यू वोंट बिलीव्ह, त्या माणसाचा टर्नओव्हर 30 लाख रुपये होता, त्यांनी जीएसटीचे 2 वर्षामध्ये 12 लाख रुपये दिले होते आणि जीएसटीचं पेमेंट पोर्टलला जे झालं ते फक्त 32,000 रुपये होतं. मग आपण एवढे अडाणी आहेत का आज? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की आपण आज एवढे अडाणी आहेत का की आपल्याला एक चलन मागवता येत नाहीये किंवा आपल्याला जीएसटीचं पेमेंट झाल्याचा मेसेज आलेला कळत नाहीये. म्हणजे आज गव्हर्नमेंटने तेवढं डिजिटलायझेशन केलंय की ऍट 1 टॅप तुम्हाला कळतं जीएसटीचं पेमेंट झालंय की नाही झालंय. मग आपण असे धंदे जर केले तर कसं तुम्ही 0वरती नाही येणार? तुम्हाला तुमचा अवेअरनेस पाहिजे ना. मग त्याच्यासाठी मी सजेस्ट करतो की मी इन्स्टेड ऑफ कन्सल्टंट गो टू सीए, ऍटलीस्ट ट्रस्ट वरती राहील, तुम्हाला तुमचे अवेअरनेस राहील. कन्सल्टंट लोक हे झालं जीएसटीचं. आणखीन एक आहे डायरेक्ट टॅक्सचा प्रॉब्लेम आहे. इन्कम टॅक्स रिटर्न लोकांना असं वाटतं की इन्कम टॅक्स रिटर्न जो पूर्ण रिफंड काढून देतो तो भारी कन्सल्टंट. अरे पण तुम्हाला 5 वर्षांनी त्याची नोटीस विथ पेनल्टी विथ इंटरेस्ट येणार असेल तर काय फायदा त्याचा?
इन्स्टेड ऑफ डुईंग रॉंग थिंग अँड गेटिंग रिफंड, तुम्ही बरोबर गोष्टी करून राईट रिटर्न फाईल करा ना. बरोबर. तर लोकांना असं वाटतं अरे मला खूप फोन येतात गुगलवरती वगैरे नंबर काढून, सर माझा हा कन्सल्टंट एवढा नंबर रिफंड काढून देतोय, तुम्ही यापेक्षा जास्त देऊ शकता. आम्ही रिफंड काढून द्यायला नाही बसलोय, आम्ही बसलोय राईट कम्प्लायन्सेस करायला. तुम्ही जर रिफंडसाठी आम्हाला फोन केले तर ते नाही होऊ शकत. हा, राईटफुली जर तुमचा लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स आहे जो तुमच्या फॉर्म 16ला नाहीये तो कन्सिडर करायचं, दॅट इज डिफरंट स्टोरी. बट तुम्ही काहीतरी फेक डिडक्शन टाकले तर ते नाही वर्कआउट होणार. ते कायम लक्षात ठेवा. तुम्हाला 5 वर्षांनी नोटीस येणार, 5 वर्षांनी तुम्हाला विथ इंटरेस्ट पेनल्टी भरायला लागणार. आणि आता गव्हर्नमेंट तर खूप जास्त प्रोएक्टिव्ह मेजर घेते हे सगळ्या गोष्टी थांबवायला. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा स्वतःला अवेअरनेस पाहिजे की आपण करतोय हे का, आपणच आपल्या मान्यवरती कुऱ्हाड का मारून घ्यायची आहे. आणि हे सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर्स, टीचर्स म्हणजे हाय क्वालिफाईड लोक आहेत की ज्यांना हे अवेअरनेस नाहीये. ती अवेअरनेस आपल्यामध्ये पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की जर मी नवीन बिझनेस स्टार्ट केला आणि मला एक सीए चूज करायचा आहे माझ्यासाठी, तर त्यांनी कशा प्रकारे एक चांगला सीए चूज करू शकतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेऊ शकतो? एक कन्सल्टंट जेव्हा तुम्हाला चांगला, एक डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही डॉक्टर चांगला हे कसं ठरवता? डॉक्टर तुमच्यासोबत बोलतो, तुमचे डायग्नोसिस काय त्याचा विचार करतो, तुमच्या ब्लड टेस्ट घेईल आणि मग सांगेल असं झालंय. ओके, त्याच्या जागेवर ते डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला डोकं दुखतंय, त्यांनी क्रोसिन दिली. हा फरक फायनान्स फील्डमध्येही होतो. तुम्ही बसा त्यांच्यासोबत त्यांनी तुम्हाला डिस्कशनसाठी काय काय प्रश्न विचारले, ते तुम्हाला काय काय सजेशन देत आहेत, त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की आपण बरोबर मार्गावरती आहोत की नाही. जर तुम्ही म्हणताय कंपनी इन्कॉर्पोरेट करायची आहे आणि फीज किती होईल आणि समोरून उत्तर येते हा 12,000 रुपये फीज होईल आणि तुम्ही डॉक्युमेंट शेअर करताय आणि समोरचा माणूस जर तुमची कंपनी इन्कॉर्पोरेट करून देतो, तर आय डोंट थिंक की दिस इज अ राईट वे. तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंगच होत नाहीये ना. गरज काय, का करताय, पुढे काय, कंप्लायन्स कॉस्टचं महत्व काय, ते केलं पाहिजे नाही केलं पाहिजे, त्याच्या जागेवरचे ऑप्शन्स काय आहेत, तुम्ही का करता, व्हॉट इज युअर फ्युचर. जर तुम्ही एक स्टार्टअपचं डिडक्शन इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये स्पेसिफिकली जर तुमचं विजन आहे उद्या 20 करोडचं सॉफ्टवेअर विकायचं, सॉफ्टवेअरचा धंदा करायचा, तर मग मी जेव्हा ब्रेनस्टॉर्मिंग केलं तेव्हा मला कळलं 20 करोडचं तुम्ही सॉफ्टवेअर विकणार आहे आणि तुम्हाला 5 करोड रुपये इन्कम टॅक्स भरायला येणार आहे. ब्रेनस्टॉर्मिंग केल्यावर मला कळतं की मी ATIACचं रजिस्ट्रेशन तुमचं घ्यायला पाहिजे, तुम्हाला तो टॅक्स 0 करायला पाहिजे. गव्हर्नमेंटच्या ह्या स्कीम्स आहेत, पण हे कळतं कधी जेव्हा ब्रेनस्टॉर्मिंग होतं. बरोबर, मी तेव्हा स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन घेईल, तुमचं ATIACचं रजिस्ट्रेशन घेईल आणि तुमचा टॅक्स 0 करेल. पण मी फक्त इन्कॉर्पोरेट केली, हा ठीक आहे 1 वर्षाने भेटू ऑडिट रिपोर्टच्या वेळेस, ते नाही. मग ते तुम्ही चूज वाईजली की वेदर यू वॉन्ट टू गो विथ समवन और टेक अ सेकंड ओपिनियन. बरोबर, वी आर इन टू सेकंड ओपिनियन बिझनेस मेजरली. टेक अ सेकंड ओपिनियन की तुम्ही GST आहे, मग तुम्ही टॅक्स बरोबर भरताय. एक आपण करतोच ना प्रत्येक गोष्टीला. कार घ्यायची 4 ठिकाणी चौकशी करतोच ना. मग तुमचे बुक्स तुम्ही एका दुसऱ्या सीएला दाखवू शकत नाही. बरोबर असेलही बरोबर, मी नाही म्हणत की चुकतंय, बट सेकंड ओपिनियन घ्यायला काही हरकत नाही. युअर बिझनेस, तुम्ही घ्यायलाच पाहिजे सेकंड ओपिनियन. सीए चूज केला, काम चालू केलं, सगळ्या गोष्टी बिझनेसमन पुढे करतोय. सध्या ज्या चाललेल्या तुमच्या समजा मेजर जे क्लायंट आहेत त्यामध्ये मेजर चुका कोणत्या बाबतीत घडतायत सध्या? पहा, पहिली गोष्ट तर मी हे सांगेल ना की बऱ्याच लोकांनी वाटतं की सीए एकदा चूज केला किंवा कन्सल्टंट एकदा चूज केला की आपण ते बदलू शकत नाही. हे जे एक मिसकन्सेप्शन आहे हे चुकीचं आहे. हे जुन्या काळी होत असेल, आम्हाला आयडिया नाहीये त्याची, बट असं लोकांच्या मनामध्ये मिसकन्सेप्शन, असं काही नाहीये. सध्या तुम्हाला जर सीए बदलायचं आहे तर ते खूप सोपं आहे. ठीक आहे, आता चुका काय होतात, तर चुका पहिली गोष्ट तुम्हाला अवेअरनेस नाहीये की तुमचा धंदा काय आहे. तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड आहात, तुम्हाला त्याचे कंप्लायन्सेस काय काय, तुमच्याकडे त्याचं कॅलेंडर नाहीये, तुम्हाला GSTचा अवेअरनेस नाही की समोरची पार्टी तुम्हाला क्रेडिट देते नाही देते, तुम्हाला हे माहित नाहीये की तुम्हाला इन्कम टॅक्सचे 45 डेज मध्ये वेंडर्सला पेमेंट करायचे. हे बेसिक कंप्लायन्सेस. आणि काय होतं ना, याच्यामध्ये कन्सल्टंट पेक्षा बिझनेस ओनरचे जास्त चुका आहेत. कारण मला हा अनुभव आहे की जेव्हा मी बिझनेस ओनर्सला ही गोष्टी एक्सप्लेन करायला जातो, ते इग्नोर करतात ह्या गोष्टी की अरे ठीक आहे देख लेंगे. पण ह्याचे नंतर कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत हे जेव्हा नोटीस येतात तेव्हा कळतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये चुका ज्या आहेत त्या कन्सल्टंटच्या कमी आणि बिझनेस ओनरच्या जास्त आहेत. कारण तुम्हाला जर हे माहिती आहे की ही 2 ग्रॅमची गोष्ट 1 ग्रॅम कसं काय लागली ह्याचा तुम्ही विचार करताय मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, तेव्हा तुम्ही हा विचार केलाच पाहिजे ना की यार आपले GST कंप्लायन्स बरोबर होतात की नाही. एक सोपं उदाहरण देतो मी.
तुम्ही बँकेतून जेव्हा लोन घेता तेव्हा 10-11% लोन भेटतात. जीएसटी लेट भरला तर इंटरेस्ट रेट किती माहिती आहे? 18% प्लस लेट फीज. ओके, मग तुम्ही हा विचार करा की तुम्ही व्हॉट इज राईट, टू मिस कम्प्लायन्सेस और टू डू समथिंग एल्स. म्हणजे तुम्ही 9%चं 10%चं बँकेचं लोन सोडून तुम्ही 18%चं जीएसटीचा इंटरेस्ट का भरताय? तुम्ही 18%चा इन्कम टॅक्सचा इंटरेस्ट का भरताय? ही छोटी गोष्ट आहे, बट आपण त्याला इग्नोर करतो आणि नंतर मग हेच जर गणित तुम्हाला कळलं नाही तर मग तुम्ही बिझनेस स्मूथली रन नाही करू शकत. स्केल करायच्या ठिकाणी येऊन प्रॉब्लेम होतो. मग असं वाटतं की पैसे देतोय पण हातात काही उरत नाही, हातात उरणारच नाही ना. कारण तुम्हाला प्रॉफिट मार्जिन तुमचं 10%, तुम्ही 18% गव्हर्नमेंटला देताय. सोपी गोष्ट आहे ना. तुम्ही 10% वरती 80% बिझनेस 10% प्रॉफिट मार्जिनवर रन होतात आणि 18% तुम्ही गव्हर्नमेंटला इंटरेस्ट जर दिला तर कसं हातात राहील? 8% खिशातून चालले ना तुमचे. बरोबर आहे. म्हणजे हा कॅल्क्युलेशन लागत नाही, ज्याला फायनान्स कळत नाही, ज्याला फायनान्शियल ऍडवायझर नाही, त्याला प्रॉपर सीए नाही. एक तर तुम्हाला कळलं पाहिजे, नाहीतर कन्सल्टंटने तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलं पाहिजे. कन्सल्टंट सांगतात, तुम्ही ऐकलं पाहिजे. एक लय सोपं उदाहरण दिलं नाही का, एका छोट्या रील मध्ये, आता ते कॅल्क्युलेशन नाही सांगत, 200 रुपयाला एक शूज घ्यायचा होता, ऑनलाईन जाऊन तो 1200 रुपयाला तो विकत होता. आणि तो म्हणला की अरे तुम्हाला छान वाटत असं ना, एवढं मोठं प्रॉफिट. त्यांनी मग कॅल्क्युलेशन काढून सांगितले, हा शूज मी घेतला, मी अमेझॉनवरती विकला तर त्याचे काय 30% असतील, ते विकल्यामुळे मला पार्सलचे काही वेगळे चार्जेस लागले, त्यात जर काही रिटर्न येते ते पर्सेंटेज काहीतरी, परत जे विकल्यावर मला जो टॅक्स लागणार आहे तो वेगळा, परत ते इन्कमवर जो टॅक्स लागणार आहे ना, 200ची गोष्ट 1200 रुपये विकून सुद्धा तो मायनसमध्ये राहतो. हे लक्षात आलं ना, हे लक्षात कधी तर माहिती सर खूप लय मोठा लॉस. जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही ऑन व्हेरी फर्स्ट डे बसून विचार केला पाहिजे की आपण जातोय, ज्या बसमध्ये बसतोय ती बस जाणार आहे का मुंबईला? तुम्ही दिल्लीच्या बसमध्ये बसताय, मुंबईला जायचं, ती नाही जाणार. पण ते आधी विचार केला तर लक्षात येतं, जो विचार नाही करत त्याला दिल्लीला पोहोचल्यावरती लक्षात येतं आणि मग ते मग तिथं एक्झिट नाही राहत. खूप आपण ह्याच्यामध्ये पाहतो शार्क टँक मध्ये की खूप सारे बिझनेसेस फेल झालेत. ते कारणच हे की दे आर गुड ॲट देअर बिझनेस, दे आर नॉट गुड ॲट फायनान्स, किंवा त्यांचे फायनान्शियल ऍडवायझर्स. भरपूर वेळा शार्क टँक मध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही फायनान्शियल नॉलेज शिकून घ्या. त्यांना म्हणजे बेसिक टर्म माहित नव्हते, म्हणजे त्यांना ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिटचा फरक माहित नाही. जर मग अशा गोष्टी तर बिझनेस रन करणं थोडंसं. आणि हा, मी स्पेसिफिकली सिंधी गुजराती कम्युनिटी जी आहे, मारवाडी कम्युनिटी, त्यांच्यामध्ये ही अवेअरनेस खूप चांगली आहे, खूप चांगली. आणि त्यांना ह्या गोष्टी माहिती असतात, लहानपणापासून त्याच्यामध्येच खेळलेले असतात. त्याच्यामुळे ते लोक बिझनेस सक्सेसफुली रन करतात. आपण जे म्हणतो की ते कसे सक्सेसफुली रन करतात, तर त्याचे कारणच हे, कारण त्यांना फायनान्स खूप चांगलं माहिती आहे. त्यांना माहिती आहे की भाई 5% मार्केटमध्ये पैसे कोणाला द्यायचे आणि 1% कोणाला द्यायचे, हे त्यांना माहिती आहे. बरोबर. आणि फायनान्स मला वाटतं बिझनेसचा 50% पार्ट होऊ शकतो. हो, आहेच. ऑपरेशन आहे सेल 50% आणि फायनान्स इज 50%. त्यामुळे भरपूर लोक म्हणतात ना की ज्याला फायनान्स नॉलेज आहे त्याला 50,000 कमवून द्या. तो 1 लाख वाल्याला जर फायनान्स नॉलेज असेल ना, तो त्याच्यापेक्षा 4-5 वर्षामध्ये ना चांगला इस्टॅब्लिश आणि सिक्युअर्ड लाईफ जगत असतात पूर्णपणे. सो मी एक मध्ये बिझनेस कोचिंग साठी गेलेलो, तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल, वी आर सीए, ओके, वी आर गुड ॲट फायनान्स. तर सीएच होते का तिथे सगळे, जवळपास 400 सीए असतील. तर त्यांनी आमच्या कोचने आम्हाला विचारलं की मला तुमचं लास्ट इयरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट द्या ॲट ॲक्च्युअल. 80% लोकांकडे नव्हतं. सो ॲज अ सीए वी आर ऑल्सो फेलिंग इन बिझनेस. ओके, आम्हीही बिझनेसमध्ये कमी पडतोय. वी आर नॉट गुड ॲट बिझनेस, कारण तेच आहे, आमच्याकडे फायनान्शियल इव्हॅल्युएशनच नाहीये आमच्या स्वतःच्या बिझनेसचं. आम्ही दुसऱ्या बिझनेसचं करतोय. सो आपल्या बिझनेस आपल्याला ते माहिती पाहिजे. कधी कधी काय व्हायचं की भरपूर सेल आहे, असं वाटतं अरे वा धंदा केला आपण एवढा मोठा, काहीच नाहीये. हा, असं बघितलं खाली हिशोब नाही. मग त्याच्यानंतर काय, मग त्याच्यातून व्हायला काय लागलं सर की सॅलरीवरती एक्सपेन्स वाढतोय का, लाईट बिलवरती एक्सपेन्स वाढतोय का, किरकोळ एक्सपेन्स वरती कंट्रोल यायला लागला की कुठं एक्सपेन्स गरजेचा नाहीये, कुठं गरजेचा एक्सपेन्स आहे. पैसे उरतायत तर मग ते इन्व्हेस्ट करायचे हे बी कळत नाही. बँकेत म्हणून राहिले की ते खर्च येऊन जातात, कळत पण नाही किती पैसे आले किती गेले कळत नाही. तर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट एक लय महत्वाचं मला वाटलं. मला असं वाटतं अजून एक जो आहे ना की नेट प्रॉफिट आहे तर समजून सांगा तुम्ही. पहिले सेल असं सेल पासून मला नेट प्रॉफिट पर्यंत एकदा क्लिअर करून सांगा की कसं. आता काय आहे ना, 2 टर्म जास्त मेजरली यूज होतात, एक ग्रॉस प्रॉफिट आणि एक नेट प्रॉफिट. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट काय की जो तुमचा सेल झालाय त्यातनं तुमचा नेट परचेस कमी केला, जो राहिला तो ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे तुमचे डायरेक्ट खर्च जो आहे, तुम्ही एक साखर 100 रुपयांनी घेतली आणि 120 रुपयांनी विकली, ह्याच्यातला जो फरक आहे 20 रुपये, हा तुमचा सोप्या शब्दात ग्रॉस प्रॉफिट. किंवा आता आपण बिझनेसमध्ये आहोत,
सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. माझ्यासाठी माझी सॅलरी जी आहे ती माझी मेजर एक्सपेन्सचा रोल प्ले करते. प्रोफेशनल फीज जी माझी जाते, त्याच्यामुळे मी जर एखादी वस्तू 200 रुपयाला, एक सर्व्हिस तुम्हाला आयटीआर फायलिंग 200 रुपयाला दिली, त्याच्यासाठी मी माझ्या स्टाफला 100 रुपये जर पेमेंट केलं, तर माझा ग्रॉस प्रॉफिट झाला 100 रुपये. हे सोप्या शब्दात. आता नेट प्रॉफिटला यायला काय काय, मग तुमचे बाकीचे सगळे खर्च. मग मला साखर विकण्यासाठी दुकान रन करायचंय, मला ते साखर माझ्या गोडाऊन मध्ये आणायला ट्रान्सपोर्ट चार्जेस पाहिजेत, मला लाईट बिल द्यायचंय, मला माझ्या तिथे कामगाराचं पेमेंट करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी कमी होत 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 त्याच्यानंतर माझे काही मशिनरीज आहेत त्याचे डेप्रिसिएशन आहे, त्याच्यानंतर मी ते वर्किंग कॅपिटल घेतलंय त्याच्यासाठीचा इंटरेस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी कमी होत होत. हा, टॅक्स एक वेगळी गोष्ट, ती नेट प्रॉफिटवर नंतर लागते. ओके, तर मग समजा तुम्हाला 15 रुपये हा सगळा खर्च आला 1 किलो साखरे मागे, मग राहिले किती 5 रुपये, तो तुमचा ऍक्च्युअल नेट प्रॉफिट. मग त्याच्यावरती तुम्ही परत इन्कम टॅक्स भरताय 2 रुपये, मग तुमच्या खिशात किती राहिले 3 रुपये, तो तुमचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स. बरोबर, दिसतात 20 रुपये. मग लक्षात येतं की 2 रुपये कसं काय उरले तुमचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स. मग हे गणित तुम्हाला ऍटलिस्ट तुमच्या धंद्याबद्दल माहित पाहिजे की ग्रॉस किती. आता ग्रॉस आणि नेट मधला डिफरन्स काढणं गरजेचं काय, तुम्हाला माहित पाहिजे की तुमचा धंदा लॉस मध्ये ग्रॉस प्रॉफिटमुळे की नेट प्रॉफिटमुळे. म्हणजे मे बी असं आहे की तुम्ही साखरच 100 रुपयाला घेऊन 99 रुपयाला विकताय, किंवा तुम्हाला कळते की तुम्ही साखर 100ला घेताय 120ला विकताय, पण तुमचा खर्च जो आहे तो 25 रुपये होतोय, लाईट बिल, सॅलरी वगैरे वगैरे. मग तुम्हाला कळेल की अरे मग ह्यातला आपण 25 रुपये, एक तर साखर 130ला विकली पाहिजे, नाही तर 25 रुपयाचं 15 रुपये गेलं पाहिजे. हे गणित तुम्हाला जेव्हा हा फरक आहे तेव्हा कळतं. बरोबर. आता ओव्हरऑल मला असं वाटतं आपण प्रॉफिट बद्दल बोललो, जीएसटी बद्दल भरपूर बोललो. जीएसटी ही जी टर्म आहे, हा जीएसटी काय असतो हेच कळत नाही. भरायचंय म्हणून भरतायत किंवा असतं बाबा लावतात, पण ऍक्च्युअली जीएसटी काय असतो हा डिटेलमध्ये जर थेरॉटिकली समजून सांगायचं तर कसं सांगा. थेरॉटिकली कसं आहे ना, थेरॉटिकली जरा कॉम्प्लिकेटेड होईल, बट कसं आहे ना, 2 प्रकारच्या टॅक्सेसचं गव्हर्नमेंटला कलेक्शन होतं, एक डायरेक्ट टॅक्स, एक इनडायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स, जे आपण सॅलरी रिटर्न भरतो, आपण जे बिझनेसचं रिटर्न भरतो, यातून जे इन्कम टॅक्स पे करतो, हा तुमचा झाला डायरेक्ट टॅक्स. पण गव्हर्नमेंटला डायरेक्ट टॅक्स सफिशियंट नाहीये. मग गव्हर्नमेंटने काय केलं, डायरेक्ट टॅक्स आपल्या नेट इन्कमवरती लावला. हा, नेट इन्कमवरती लावला जातो. आता कसं आहे ना, आपल्याकडे आधी व्हॅट होतं, सर्व्हिस टॅक्स होतं, पण जगातल्या 97 पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये जीएसटी चालू आहे, कारण एक क्युम्युलेटिव्ह टॅक्स लागावं म्हणून. मग गव्हर्नमेंटने जीएसटी आणला. आता जीएसटी काय, तुम्ही जीही वस्तू विकताल त्या वस्तूवरती तुम्ही एक स्पेसिफिक सर्टन पर्सेंटेज लावा आणि ते आम्हाला तुम्ही द्या. आता मग त्याच्यात आणखीन काय, सर आम्ही पण काहीतरी गोष्टी घेतल्यात ती गोष्ट विकण्यासाठी, त्याच्यावरती आम्ही जीएसटी भरला, मग त्याचं तुम्ही सेट ऑफ घ्या. असा इन शॉर्ट जीएसटी आहे, तो इनडायरेक्टली पे केला जातो. म्हणजे मी आज कार घेतली, 1 करोडची कार घेतली, तर मी त्याच्यावरती 40 लाख रुपये जीएसटी भरतोय, हा इनडायरेक्टली आहे. माझ्यासाठी कारची कॉस्ट आहे ती. आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे जेव्हा मी पैसे कमवले त्याच्यावरती जो भरेल तो डायरेक्ट टॅक्स. बरोबर. आता मग त्यात जे सीजीएसटी आणि जीएसटी ते कसं, सो हे सीजीएसटी जीएसटी कसं आहे ना, जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात सपोज महाराष्ट्राबद्दल बोलतो मी, महाराष्ट्र जेव्हा माल विकता तेव्हा त्याच्यावरती सीजीएसटी एचजीएसटी लागतो. जेव्हा तुम्ही महाराष्ट्र बाहेर माल विकता तेव्हा त्याच्यावरती आयजीएसटी लागतो. आता याच्यामध्ये कसं आहे ना, कोणताही ऍक्ट जेव्हा बनवतात तेव्हा तो ऍक्ट एवढा सरळ नसतो. हे सांगायला सोपं झालं, त्याच्यामध्ये 12 कंडिशन्स आहेत. मग हे तुम्हाला, आता हे तुम्ही, आता माझ्याकडे पुस्तकं जर बघितले तर त्या पुस्तकातनं ते काढायला लागतं की यार हा इथे सीजीएसटी एचजीएसटी लागेल की आयजीएसटी लागेल. मग ह्या गोष्टीचं थोडंसं एक तुम्ही बेसिक बसून ब्रेनस्टॉर्मिंग केलं तर तुमच्या बिझनेसवरती, आता ते 12 कंडिशन आता सांगून फायदा नाही. बरोबर. मग त्या तुमच्या बेसिक बिझनेससाठी जी कंडिशन ऍप्लिकेबल आहे ते तुमचे कन्सल्टंट तुम्हाला सांगतील, त्याच्यामुळे तुम्ही सीजीएसटी चार्ज करायचा की आयजीएसटी ठरवायला पाहिजे. बरोबर. तेही जर चुकीचं चार्ज झालं तर तोही एक खूप मोठा इश्यू आहे. जर तुम्ही चुकीचं चार्ज झालं तर गव्हर्नमेंट अजून करत नाही टॅक्स आलाय. मग सपोज तुम्ही आयजीएसटी लावला तर तुम्हाला सीजीएसटी एचजीएसटी जर लावायचा असला तर गव्हर्नमेंट परत मागतं ते पैसे, सेट ऑफ करत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. बरोबर. आता जीएसटीचा जो कंप्लायन्स असतो तो कसा होतो, म्हणजे समजा मला जो जीएसटी भरायचा, समजा मी तुम्हाला माझं बिल लावलंय 50,000 रुपये, समजा 1 लाख रुपयाचं माझं पेमेंट आहे, 1,18,000 तुम्हाला मी इनवॉइस रेज केलं, तुम्हाला पेमेंट केलं, तर मग ते मला ते 18,000 तुमच्या पॅनच्या अगेन्स्ट रिफ्लेक्ट करायचं. पॅन नाही, जीएसटी नंबरच्या अगेन्स्ट रिफ्लेक्ट. आता कसं आहे ना, जीएसटीचे 2 रिटर्न जातात महिन्याला, एक जीएसटीआर 1 जातं, एक जीएसटीआर 3B जातं. 1 मध्ये तुम्ही हा जो सेल केलाय हा फक्त ऑफर करता. तुम्ही काय दाखवणार की हरीशने ईश्वरला 1 लाख रुपयेचं सेल केलाय, त्याच्यावरती 18,000 रुपये जीएसटी आहे.
हे तुम्ही 10 तारखेच्या आत भरायला पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे, 10-11 तारखेच्या आत. तेव्हा ईश्वरला जीएसटी टू बी म्हणून एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये दिसतं की हरीशने मला हा सेल केलेला दाखवलाय, बरोबर. तसंच तुम्ही 10 लोकांकडनं परचेस केला असेल, बरोबर, मग ते तुमच्या जीएसटी टू बी मध्ये दिसतं. मग तुम्ही मला जीएसटीआर 18,000 रुपये लायबिलिटी दाखवली, त्याच्यानंतर तुमच्या इनपुट तुमचं जे जीएसटी टू बी त्याच्यामध्ये तुम्हाला आले 14,000 रुपये इनपुट. मग 3B मध्ये मी काय करतो, हे 18 मायनस ते 14 असं 4,000 रुपयाचं टॅक्स पेमेंट गव्हर्नमेंटला करतो. असे 2 रिटर्न जातात, 1 आणि 3B. दोन्ही रिटर्नला सेम लेट फीज आहेत, 50 रुपीज पर डे. बरोबर. म्हणजे मी जेवढा जीएसटी भरतोय प्लस मी जेवढा जीएसटी लावून माझं बिल घेतो त्यातून जो फरक राहतोय तो तुम्हाला गव्हर्नमेंटला भरायचा आहे. ओके, तो आपल्याला पूर्ण भरायचा असतो. हे सोप्या भाषेत गणित. आता जीएसटी आपला झाला, आता अजून एक असा जो सर्व्हिस टॅक्स लागतो टीडीएस काय असतो आणि कशावर? टीडीएस कसं आहे ना, टीडीएस आता ऍक्च्युअली सगळ्यांना ऍप्लिकेबल होत नाही, त्याच्यामुळे तिथं त्याच्यावरती डिटेलिंग बोलण्यात अर्थ नाहीये. बट ज्या फर्म टॅक्स ऑडिटला जातात मग त्यांनी जर प्रोफेशनल सर्व्हिस घेतली किंवा आणखी बरेचसे त्याच्यामध्ये 8-10 क्लॉजेस आहेत त्या सर्व्हिसेस घेतल्या तर त्याच्या अगेन्स्ट टीडीएस तुम्हाला पे करायला लागतो. बट ते खूप डीप मध्ये आहे, म्हणजे वेगवेगळे रिजन्स आहेत, प्रोफेशनल आहे, रेंट आहे, तुमचं वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्याच्यावरती तुम्हाला टीडीएस भरायला बिझनेस पण याच्यानुसार त्याच्यावरती ते चेंज होतं. आणि आता मग आपला तो जो टॅक्स आहे आपला इन्कम टॅक्स बद्दल, म्हणजे बिझनेस साठी जो इन्कम टॅक्स असतो तो माझ्या हिशोब जसं की प्रायव्हेट लिमिटेडला वेगळा आहे, पार्टनरशिपला तो कसं? प्रायव्हेट लिमिटेडला जो आहे तो इन्कम टॅक्सचे रेट 2 वेगवेगळे रेट आहेत, एक 22%, एक 25%. तेही सिलेक्ट करणं एक टास्कच आहे. प्रायव्हेट लिमिटेडला 22%, 25%, पार्टनरशिपला 30% आहे आणि इंडिव्हिज्युअलला स्लॅब वाईज आहे. म्हणजे जर तुम्ही प्रोप्रायटर असतात तर हाही तुमचा एक बिझनेस आहे. सपोज तुम्ही 1 करोड रुपयाचा धंदा केला तर तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तर तुम्हाला टॅक्स मे बी असं होईल की 0 लागेल, असंही होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 1 करोडचा धंदा केला, तुम्ही त्याच्यावरती जर सगळे पैसे बँकेत आले तर गव्हर्नमेंटने एक 44AD म्हणून कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मिनिमम 6% प्रॉफिट ऑफर करू शकता. 6% प्रॉफिट ऑफर केला जो झाला 6 लाख रुपये, 6 लाखावरती तुम्हाला टॅक्सच लागत नाही. बरोबर. ओके, पण हेच जर प्रायव्हेट लिमिटेडला तुम्ही गेले आणि तुमचा प्रॉफिट 1 करोड रुपये धंदा झाला, त्याच्यावरती प्रॉफिट तुमचा 20 लाख झाला, स्टॅट ऑडिट केल्यामुळे तुम्हाला ऍक्च्युअल प्रॉफिट दिसतो 20 लाख रुपये आणि त्याच्यावरती 30% टॅक्स लागतो तुम्हाला, 6 लाख रुपये येतो. ठीक आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला ते सिलेक्ट काय करायचंय, मग त्याच्यातून तुम्हाला सॅलरी इंडिव्हिज्युअलला दाखवायच्या आहेत, डायरेक्टरला सॅलरी दाखवायच्या आहेत, ह्या गोष्टी आहेत, ह्या डिसाईड करणं महत्वाचं आहे. बरोबर. तर ओव्हर द म्हणजे काय की किती आपण याच्याबद्दल बोललो तर पर्सनलाइज प्रत्येकासाठी हे होऊ शकत नाही. ओव्हरव्ह्यू जस्ट ह्या पॉडकास्टमध्ये इतकं डिटेलिंग मध्ये सरांकडून ऐकण्याचं कारण हेच की तुम्हाला सिरियसनेस यावी. म्हणजे मला कोणतरी सांगितलंय पण मला दिसतंय की 10 मधल्या जवळजवळ 7 ते 8 बिझनेस पुन्हा एकदम ढिल्ले त्या गोष्टीबाबत की अजिबात त्यांना त्याच्याबद्दल हे नाही. तर त्यासाठी हा पार्ट मला जास्त इम्पॉर्टंट वाटला. बाकी आता ओव्हरऑल जर बिझनेस बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचं ओव्हरऑल बिझनेस चालवण्याचा एक्सपिरियन्स जो आहे त्यातून तुम्हाला काय वाटतं की कोणत्या अशा स्किल्स आहेत तुमच्या वैयक्तिक त्या खूप जास्त कामाला आल्या बिझनेसमध्ये आणि त्या प्रत्येक बिझनेसमनला कामाला येतात? सो बिझनेसमध्ये ना, बिझनेससाठी माझं परसेप्शन हळूहळू चेंज होत गेलं. मी आधी सेल्फ एम्प्लॉईड होतो. सेल्फ एम्प्लॉईड टू बिझनेस ओनरची जर्नी जी आहे ती तुम्ही अचीव्ह करू शकता राईट मॅनेजमेंट सोबत आणि राईट सोबतच्या कलिग सोबत. ओके, जर तुम्ही सेल्फ ओनरच राहिले, सेल्फ एम्प्लॉय जर राहिले तर मग तुमचा बिझनेस करणं अवघड होतो. तुम्ही एक्सपांड करू शकत नाही बिकॉज तुम्ही पर्सनली इन्व्हॉल्व्ह राहताय. तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो लिमिटेड आहे. प्रत्येकाला 12 तास दिवसातले काम करणार आहे, 16 तास काम करेल कोणी, त्यापेक्षा जास्त वेळ कुणाकडेच नाहीये. मग तुम्ही करणार किती काम? तर मग तिथनं बाहेर येऊन जेव्हा तुम्ही टीम डेव्हलप करताय, आज माझ्या टीम मध्ये अजय, श्रीपाल आहे, दिशा आहे, वेदांत आहे, हे लोक जेव्हा तुम्ही टीम डेव्हलप करता हे तुमच्या विजन सोबत स्वतःला मॅच करतात, जेव्हा ते आणि तुम्ही सेम विजन करून सेम पॅरलल लाईन वरती पळता तेव्हाच तुम्ही कुठेतरी ग्रोथ करता. ठीक आहे, जर तुम्ही जर ठरवलं की नाही यार कामाला मीच करणार, यू कॅन नॉट ग्रो. मी पाहिले ते करून तुम्ही ग्रो नाही करू शकत. ऍज अ बिझनेस ओनर यू नीड टू बी अ गुड लीडर. तुमचं टाइम मॅनेजमेंट चांगलं पाहिजे, तुमचं वर्क असाइनमेंट चांगलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशन मधल्या स्टाफला तुमच्या विजन सोबत अलाइन करता आलं पाहिजे, त्यांनाही काहीतरी त्यातनं बेनिफिट देता आलं पाहिजे. जर तुम्ही स्टाफला फक्त पिळून घेण्याच्या उद्देशाने पाहिलं तर मग तुम्ही ग्रो करताल आय डाऊट. बरोबर, त्यांचाही बेनिफिट काय आहे, त्यांचं उद्या 10 वर्षानंतर भविष्य काय. जर कोणी माणूस तुम्हाला आयुष्यातले 10 वर्ष देत आहे
खूप मोठी गोष्ट आहे ना. खूप मोठी. तो त्याच्या आयुष्यात 1/10 पार्ट तुम्हाला देतोय किंवा वर्किंग मधला 1/5 पार्ट तुम्हाला देतोय वर्किंग लाईफ स्पॅन मधला, आणि तुम्ही त्याच्यासाठी काहीच जर काही करत नाहीये, त्यासाठी तुमच्याकडे विजन नाहीये, तर मग तो माणूस नाही राहणार, आणि तो नाही राहणार तर तुम्ही ग्रो नाही करणार. तुमची ग्रोथ, मी कालच एक पुस्तक आहे हाऊ टू ग्रो थिंक अँड ग्रो रिच, त्याच्यातलं कालच एक मला खूप चांगली गोष्ट वाचली की नवीन जनरेशनची एम्प्लॉयमेंट आहे ती पार्टनरशिप वरती आहे. बरोबर. नवीन जनरेशन मध्ये एम्प्लॉई एम्प्लॉयरचं रिलेशन हे एम्प्लॉयरचं नाही राहिले, पार्टनरशिप वरती आहे. यू वर्क विथ देम ऍज अ पार्टनरशिप. बरोबर. तुम्ही त्यांना सुरुवातीला ट्रेन करा, नंतर तुम्ही त्यांच्यासोबत ऍज अ पार्टनर काम करा. तुम्ही त्यांना तुमचे काम सब कॉन्ट्रॅक्ट करा, तुम्ही त्यांना असाइन करा, पर कॉन्ट्रॅक्ट त्यांना काहीतरी डिसाईड करा, तरच तुम्ही ग्रो करू शकता. कारण प्रत्येकाला आताच जग असं की, आणि स्पेसिफिकली इंडियन इकॉनॉमीमध्ये प्रत्येकाला हाय अम्बिशन्स आहेत, प्रत्येक जणाला. आणि मग नंतर तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे की यार हा माणूस सोडून गेला. अरे सोडून गेला, जर त्याची वर्थ 1 लाख रुपये दुसऱ्याला वाटतेय आणि तुम्हाला 10,000 वाटतेय, तर ज्याला लाख रुपये वर्थ वाटते तिकडेच माणूस जाणार आहे. त्याच्यामुळे टीम बिल्डिंग आणि अलाइनिंग युअर व्हिजन विथ टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बिकम अ गुड बिझनेसमॅन. बरोबर. हे सिंपल गोष्ट आहे नाही का. आणि दुसरी गोष्ट टीम बिल्डिंग मध्ये मला वैयक्तिक जसं तुम्ही म्हणले ना की त्या माणसाची जबाबदारी तुमच्यावर, तो जर 10 वर्ष तुमच्याकडे का थांबू, म्हणजे आता यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी लाईक युअर यंगर ब्रदर. बरोबर. मला माझ्या ऑफिसचे जे माझे आहे स्टाफ आहे, याच्या आधी माझ्यासोबत शुभम होते, स्वप्न होते, तर ते मला लहान भावासारखे वाटायचे. यार जबाबदारी आहे. त्यांच्या आई बापांना माहित नाही ना ते पुण्यामध्ये काय करतात. तुमच्याकडे जर तो माणूस येतोय, त्यांच्या आई बापांना माहिती पाहिजे काय करतायत, दे आर इन राईट हँड्स. बरोबर. हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे एक काळ आला असं नाही का, म्हणजे जसं बिझनेस आला, म्हणजे एक व्यवस्थित लेवलला बिझनेस व्हायला लागला नाही का, त्यानंतर असं होतं ना काहीतरी ॲग्रेशन कमी होतं कधीतरी माणसाचं नाही का, थोडंसं ढिल्लं पडल्यासारखं, म्हणजे थोडंसं माणूस रिलॅक्स व्हायला होतो. पण त्याच त्याच्यामध्ये असे 2-3 बारीक इन्सिडेंट घडले, म्हणजे एक माहिती असतं पण परत एकदा रिअलाइज होतं आपल्याला, आपल्यासोबत आपले 10 भावंडे आहेत आणि ठीक आहे माझं पोट भरलं, पण मी जर समजा मी जर म्हणतो की मी जर 1 लाख रुपये कमवतोय ना, तर माझे जर भाऊ येतं ते समजा 50,000 60,000 रुपये कमवणार आहेत, 70,000 रुपये कमवणार आहेत, तर मला 1 लाख रुपये कमवून माझी भूक भागवणं गरज नाही. त्यांनी 1 लाख रुपये कमवण्यासाठी मला 5 लाख रुपये 10 लाख रुपये कमवणं गरजेचं आहे. आणि माझ्यासाठी मला ते पैसे कमवणं गरजेचं नाही, तर माझ्या टीमसाठी ते गरजेचे पैसे. बिकॉज तुमच्या टीमला तुम्ही जर धंदा नाही आणला तर तुम्ही टीमला पेमेंट नाही देऊ शकत. पेमेंट नाही देऊ शकत तर मग त्या लोकांची गळचेपी आहे. त्या लोकांनी का नाही लॅविश लाईफ जगायची. मग हे तुमची जबाबदारी, नैतिक जबाबदारी की तुम्ही धंदा ग्रो करायलाच पाहिजे, तुम्ही टीम सोबत घेऊन. आणि मला असं वाटतं बिझनेस मधलं ॲग्रेशन तुम्ही वैयक्तिक कमवा म्हणून नाही, तर तुमच्या सोबत जी माणसं त्यांनी कमवली पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. आणि त्यांनी नेक्स्ट लेवल, आणि त्यांना सिक्युअर. आता बघा जसं कुटुंब प्रमुख असतो, तो 50,000 कमवतो ना, त्यातले 20-30,000 कुटुंबासाठीच खर्च करतो. जर आपण उद्या 100 करोड कमवू ना, तर ऍटलीस्ट 40-50 लाख रुपये आपल्याला टीमसाठीच वापरायचे, आणि उरलेले 50 लाख रुपये पण खर्चायचे नाहीत. त्यातले काय 5-10 लाख रुपये स्वतः खर्चायचे, आणि ते सिक्युअर ठेवायचे की उद्या जर माझ्या टीममेटला 5-50 लाख रुपयाची गरज पडली ना, तर ते देता आले पाहिजे डायरेक्टली. तेव्हाच तुम्ही एक चांगले बिझनेसमॅन म्हणून पुढे येता. आणि मला असं वाटतं की मोटिवेशन पण शेवटी तेच राहतं की मोटिवेशन तुम्हाला. काल एक रॉकनी एक डायलॉग सांगितला, मोहम्मद अलीचा एक मी ऐकलं, मोहम्मद अलीचा डायलॉग. इथे म्हणे की तुम्ही जे सोसायटीसाठी काम करता ते रेंट आहे जे तुम्ही ह्या पृथ्वीवर राहायचं देताय देवाला. ही गोष्ट तुम्हाला करता आली पाहिजे. आर माधवनचा एक रील मध्ये व्हायरल झाला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं 5 करोड जेव्हा तुमच्याकडे बॅलन्स असतो ना, त्याच्यानंतर तुम्ही आणि ह्या जगातला श्रीमंत माणूस सेम लाईफस्टाईल जगणार. तुम्ही सेम हॉस्पिटलला जाता, तुम्ही सेम कारमध्ये फिरता, तुम्ही सेम हॉटेलला जेवता, तुम्ही सेम वर्ल्ड टूर करता, सेम बिझनेस क्लासमध्ये. तर ते सेमच जर राहणार आहे तर मग का नाही सगळ्यांनी सेम एन्जॉय करायचं ज्यांच्या. आणि यार मला खूप भारी वाटतं माझ्याकडे जेव्हा माझे टीम मेंबर्स आहेत, पार्टनर्स लोक तर भारी आहेतच, ओके, पण टीम मेंबर्स आहेत ते लोक 10 ते 8 माझ्यासाठीच काम करतात ना. हे बेनिफिट प्रत्येकाचा आहे, त्यात त्यांचा बेनिफिट असेल दॅट इज डिफरंट स्टोरी, बट ते माझ्यासाठीच, माझ्या ऑफिससाठी, माझ्या ऑर्गनायझेशनसाठी, स्वतःच ऑर्गनायझेशन समजून काम करतात. तर तुम्ही जर त्याला काइंडनेस दाखवत नाहीये त्या गोष्टीसाठी, तर मग यू आर फेल्ड ॲज अ ह्युमन. म्हणजे नवीन ऑर्गनायझेशन बिल्ड करताना मला असं बऱ्याच वेळा विचारायचं नाही का की इथं हे जे कल्चर बनलंय समजा IT मध्ये, त्या कल्चरमध्ये मजा नाही म्हटलं राव. म्हणजे जी तुम्ही आता प्रेशराईज कल्चर, आणि तिथं काहीतरी ना बॉन्डिंग प्रकार काय नाही, आणि जी सवय लागली, आणि
माईट बी आता काही वर्षांनी आपण परत पॉडकास्ट ज्यावेळेस करू आपले विचार वेगळे असतील. आज आपण असं वाटतं आज आपण एका लाईनअप मध्ये माहित नाही उद्या काय वाटतं. त्यामुळे मी प्रत्येक यांना म्हणतो की आपण 2 वेळा पॉडकास्ट करणार. आपण आता एकदम सुरुवात केली त्यावेळेस, आणि ज्यावेळेस अजून पुढे तरी 5-10 वर्षात असतो त्यावेळेस. आज तरी मला असं वाटतं की छोटी ऑर्गनायझेशन असो आहे ते मोठी ऑर्गनायझेशन असो, आपण जे खाली डिलिव्हर करू ना तेच जाणार आहे. तेच ना. सो प्रिन्सिपल रूट्स तुमचे फिक्स पाहिजे. आज माझे टीम मेंबर्स सगळ्यांना एकमेकांना धरून चालतात, एकदम व्यवस्थित एकमेकांसाठी करतात, उभं राहतात एकमेकांसाठी. चांगलं कल्चर. आपण एक गावाकडनं येऊन हे बनवलंय. असं माझा एक टीम मेंबर आहे, त्याला वाटेल ना की यार मी गावाकडे आलो, पुण्यामध्ये मला कोण ओळखत, आज माझ्यासाठी 10 लोक आहेत उभा. हो, आणि वेगळी फिलिंग खूप. मला माझे 4 मित्र बनवायला, 2 मित्र बनवायला पुण्यात 6-7 वर्ष निघून गेले सर. पण माझ्या ऑर्गनायझेशन मुळे जर मित्रपणा ठेवलाय तर माझा जो पण बरोबर पर्सेंटेज त्याला 2 महिन्यात ना 10 मित्र भेटतात, आणि 10 मित्र वेगवेगळ्या फील्ड वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मदत करायला तयार येतं, आणि कुटुंब बनून जाते, आणि कॉन्फिडन्स येतो. वेगवेगळ्या शहरामध्ये येत आहे, तुम्हाला 4 ओळखणारे लोक येतं, ते एक वेगळा कॉन्फिडन्स असतो त्यावेळेस जगण्यामध्ये. आणि अशा प्रकारे जर मला असं वाटतं की बिझनेस करण्यामध्ये जसं आपण फायनान्स म्हणतो, जसे आपली टीम म्हणतो, भरपूर गोष्टी येतात, पण ह्या जर गोष्टी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन त्यावेळेस भेटेल ज्यावेळेस तुमची टीम सॅटिस्फाईड. मी झोपतो निवांत, कारण मग माहिती यार आज केले काहीतरी आहे. मला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की क्लायंट महत्वाचं का स्टाफ. मी म्हणतो स्टाफ. क्लायंट काय ना, क्लायंट महत्वाचं आहेच, बट जर स्टाफ नाहीये तर मग क्लायंट नाहीये. बरोबर. कोण करेल ना. बरोबर. आणि स्टाफ त्या क्लायंटसाठी काम करणार कोण माणूस आहे, आपलाच स्टाफ, आपलीच टीम आहे पूर्ण. आणि मी तो पण प्रिन्सिपल खूप पाळला की कोणताही क्लायंट आहे आणि क्लायंट जर माझ्या स्टाफशी नीट बोलत नाही, माझ्याशी नीट बोलतोय, माझ्या टीमशी नीट बोलतोय ना, किती मोठा क्लायंट कॉम्प्रोमाइज करत आहे. माझं तेच आहे की व्हेन माय टीम मेंबर इज स्पीकिंग टू यू, इट इज ॲज गुड एज आय एम स्पीकिंग टू यू. बरोबर. इफ यू डिसरिस्पेक्ट देम, इट इज ॲज गुड एज यू आर डिसरिस्पेक्टिंग मी. त्याच्यावरनं माझ्या खूप क्लायंट सोबत भांडणं झालेत. नाही, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या स्टाफ सोबत काय बोलत असाल, दॅट इज युअर वर्क कल्चर, आय डोंट केअर. बरोबर. मला माझ्या स्टाफ सोबत मी चांगलं बोलतो, तुम्ही चांगलंच बोललं पाहिजे. माझा स्टाफ फोन करतो याचा अर्थ असं नाहीये की ते काय रिकामे बसलं, तुम्ही त्यांना नीटच बोललं. भारी वाटतंय मला. अजून एक क्युरिओसिटी की बुक्स तुमचं जसं तुम्ही आता अभ्यासाचे तो वाचतात, अभ्यास सोडून बाकीचं आवड लागली की नाही, पुस्तकं वाचली? माझ्या आयुष्यात आहे ना खूप मोठा रोल प्ले झालाय मित्रांचा, मूवीजचा आणि बुक्सचा. ठीक आहे. सो खूप मोठा रोल आहे. मित्रांनी मला जसं लाईनला आणलं, मूव्हीजनी मला खूप इन्स्पायर केलं. मला मूव्हीज प्रचंड इन्स्पायर करतात. मी रिलेट करतो स्वतःला. म्हणजे किसी चीज को तुमने पूरी शिद्दत से चाहने की कोशिश की है पासून तुम्हारे पास 60 मिनिट आहे. आणि शाहरुख खान तर प्रचंड इन्स्पायर करतो मला. म्हणजे लहानपणापासून होतं ना यार, आदर्श मुलगा, आदर्श मित्र, तो मला खूप आवडतं. त्याचं प्रत्येक पिक्चर म्हणा किंवा त्याची पर्सनल जर्नी, की तो त्याचा एक मी इंटरव्ह्यू ऐकला, अनुपम खेर सोबत होता आय थिंक. तो म्हणतो की नहीं है मुझे शौक बीच पे जाके पाव भाजी खाने का, मुझे चाहिए तो मेरे पास यहाँ पे रेती भी आएगा, पाव भाजी भी आएगा, बीच भी आएगा. सो तो ऍटिट्यूड यार, तो माणूस तो इन्स्पायर करतो मला. त्याने स्वतःला पाहिलंय, त्याने स्वतःला किंग, त्याने स्वतःला फील केलंय किंग. मी किंग आहे हे तो आज नाही फील करत, हे तो तेव्हापासून फील करतोय. त्यामुळे मूव्हीज तेवढ्याच महत्वाच्या. मित्र, कारण तुम्हाला खूप सोपं आहे दारू प्यायला लागणं, सिगरेट ओढायला लागणं. आज मी ह्या स्टेजला आलो तरीही आमच्या सर्कलमध्ये असं कोणी नाहीये, त्याच्यामुळे त्या सवयी लागल्या नाही. आणि सगळ्यांना फॅमिली ओरिएंटेड आहेत, त्याच्यामुळे तुम्ही तसेच राहता. मित्रांचे रोल आणि बुक्स. आवडीचे कोणते 3 मूव्हीज आहेत तुमच्या? माझ्या आवडीचे जर आहे ना, मला चक दे इंडिया, त्याच्यानंतर मला सुलतान मूव्ही एक खूप आवडतो, आणि बट ऑब्विसली 3 इडियट्स. तर ही मला प्रचंड आवडतं. सुलतान मध्येही मला एक सलमान खानचं खूप चांगलं काम आवडलं आणि खूप असं इन्स्पायरिंग वाटलं. भाग मिल्खा भाग आहेच. तर असे काही सुलतान मधले त्या सिनेरिओचं काय वाटतं की त्याच्या त्या अँबिशनची आता त्याची फॅमिली लाईफ थोडी सॅक्रिफाईस ते होतं. म्हणजे मी रिलेट करतो, आणि ते होतं, ते व्हायलाच पाहिजे. इलॉन मस्क घ्या तुम्ही, शाहरुख खान घ्या तुम्ही, कोणीही मोठा झालेला माणूस घ्या, कुठेतरी तुमच्या आयुष्यातले 5-10 वर्ष तुमच्या फॅमिली लाईफ सॅक्रिफाईस होतं. ते नाही झालं तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. इफ यू आर नॉट रेडी टू वर्क हार्ड फॉर मोर दॅन 60-70 आवर्स,
यू आर नॉट गोइंग टू बिकम आता इन्फोसिसचे जे आपले फाउंडर आहेत त्यांच्यावरून खूप डिबेट झालं म्हणजे डिबेट म्हणजे मला असं वाटतं की क्रिटिसाइजच झालं की एवढं तुम्ही वर्क कल्चर म्हटलं की जे लोक सक्सेसफुल आहेत, तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स करणारे जे लोक आहेत ना, ते माझं पर्सनल मत आहे, मी कोणाला लादत नाही, बट आय डोंट थिंक की ते तेवढे सक्सेसफुल आहेत किंवा आजही मे बी आपण पण आज ह्या लेवलला आहोत बिकॉज आपण फॅमिलीला एक सॅक्रिफाईस नाही केली आहे. आपण त्याच्यामुळे आपण आहोत. मे बी केली असेल आणखीन काहीतरी ग्रेटर अचिव्हमेंट आपल्याकडनं झाल्या असतात. सॅक्रिफाईस सक्सेस सॅक्रिफाईस मागतच आणि एक पर्टिक्युलर जास्त काळही नाही. तुम्ही आयुष्यातले 5-10 वर्ष मेहनत करा. आता तुम्हाला सांगतो, एक शॉपकीपरचा मुलगा, किराणा दुकानदाराचा मुलगा, ते CA ज्याचं स्वतःचं ऑफिस आहे पुण्यामध्ये, स्वतःचे 500+ क्लायंटेल आहे, जो स्वतः 12-15 स्टाफ आहे, ही जर्नी फक्त 5 वर्षाच्या हार्डवर्कची आहे. CAचं जेव्हा 5 वर्षाचं हार्डवर्क होतं, मी प्रत्येक स्टुडंटला तेच सांगतो की आज माझ्यासोबतचे खूप फॅमिलीमध्ये लोक आहेत जे CA करतात, की हे 5 वर्ष द्या, तुम्ही 20,000 रुपये मंथ पासून 2 लाख रुपये मंथ पर्यंतची जर्नी तुमची अशी होती. बरोबर. पण ते 5 वर्ष तुम्हाला ते द्यायला काय हरकत नाही, दिले पाहिजे. तुम्ही तेव्हा फॅमिलीला, मी सॅक्रिफाईस तेव्हा केली, तेव्हा ती केली तर तुम्ही सक्सेसफुल होता. तेव्हा तुम्ही नाही केली तेव्हा तुम्ही तुमच्या पर्सनल विषय जे आहेत, प्रत्येकाला वाटत असतं, टेम्प्ट करत असतात बऱ्याचशा गोष्टी, त्या जर तुम्ही नाही त्या 5 वर्षासाठी सॅक्रिफाईस केलं तर मग तुम्ही मे बी पोहोचताली, बट मग रस्ता बिकट असेल, खूप जास्त बिकट. म्हणजे मला कधी कधी ह्या गोष्टी काय वाटतं की आयुष्यभर तुम्हाला समजा काय 9 ते 5 काम करायला आवडेल का 5 वर्ष तुम्हाला 9 ते 11 काम करा, पण चूज करा मग तुम्ही. मग ते तुम्हाला ते म्हणजे 2 गोष्टी वाटतात की कधी कधी लोकांना असं वाटतं की नाही का, रिस्क आहे, प्रत्येक गोष्टीत रिस्क वाटते, छोट्या छोट्या रिस्क घ्यायला रिस्क वाटते, पण मला असं वाटतं की योग्य वेळी रिस्क न घेणे सगळ्यात मोठी रिस्क आहे. सो तुम्ही नाही करून झिरोच आहे, करून मे बी झिरोच होताल, मायनस तर होणार नाही. बरोबर. सो माझं आता एक रिलेटिव्ह आहे, त्या मुलीला मी सांगितलं की तू CS कर वगैरे वगैरे. त्याच्यावर आमचं खूप डिस्कशन झालं. ती म्हणली की नाही, मला वाटतं मी नाही होणार. म्हणलं नाही झाली तर काय? म्हणलं नाही झाली. म्हणलं बरं तू नाही केलं तर काय? नाही केलं तर यू आर झिरो. जर नाही झाली तरी पण यू आर झिरो, बट झाली तर ओके. मग रिस्क घ्यायला घाबरायचं काय? एक तर 35 पर्यंतचं वय असतं, 40 पर्यंतचं वय असतं की तेव्हा तुम्ही रिस्क घेऊ शकता. या एजमध्ये तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे, तुम्ही पळलं पाहिजे. मला आजही पुस्तक वाचायला खूप आवडतं. मी ऑफिसमध्ये, माझं ऑफिस 10:30 उघडतं, मी 9ला येऊन बसतो. मग सुरुवातीचा अर्धा-1 तास पुस्तकं वाचेल, हे करेल. मला कंपाऊंडिंग इफेक्ट, सिक्रेट आणि थिंक अँड ग्रो रिच, ह्या 3 पुस्तकांचा प्रचंड इम्पॅक्ट आहे माझ्यावरती. सिक्रेट मी IPCला वगैरे असताना ऐकलं होतं. त्याचा 1 लाईनर जर सांगायचं झालं, जर तुम्ही विचार करताय की तुम्हाला गाडीला पार्किंगला जागा भेटेल तर ती भेटते. आणि हे तुम्ही प्रॅक्टिकली पूर्ण विश्वास ठेवा. आपल्या भगवद्गीतेने तेच सांगितलंय की तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा, त्या गोष्टी होतात. बरोबर, विश्वास ठेवा. मी जेव्हा मानायचो की अरे मी 1 करोडची माझी बिझनेस असेल, मी 10वीत असताना वगैरे, तर सोबतचे लोक हसायचे, पण त्या दिवशी मला माहित होतं की माझं असेल आणि ते आहे. ओके, सो ते यू हॅव टू ट्रस्ट की हा आहे, तुम्ही हे करू शकता. कंपाऊंडिंग इफेक्टचा डिफरन्स याच्यामुळे की जर तुम्ही रोज 1% आयुष्यात बदल केला तर 365% बदल होतो एका वर्षात. कंपाऊंडिंग इफेक्ट खूप मोठी थेरी आणि खूप फ्रुटफुल आहे. काय होतं ना, तुम्ही रोज 1 वडापाव खाताय, तुम्हाला फरक नाही जाणवत, मग 1 वर्षाने तुमचं वजन 10 किलोने वाढलेलं असेल. 1 वडापाव आजचा आहे ना, तो 1 वर्षाचा तो वडापाव 365 वडापाव होतात. ठीक आहे. कंपाऊंडिंगचं लय भारी उदाहरण म्हणजे मी स्वतःला जज करायला, मी आता काय टीममेटला म्हणतो सगळ्यांना की आपल्याला ना 2-3 महिन्याने आपण ना 3 महिन्यापूर्वीची व्हिडिओ वाटलो पाहिजे, म्हणजे एवढी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. अरे काय मूर्खपणा करायचो आपण, काय पण करायचो. म्हणजे जज करायचं एक सिम्पल कॅल्क्युलेशन काढलंय की 3 महिने 6 महिन्यापूर्वीची आपण व्हिडिओ वाटलो पाहिजे स्वतःला. वाटले पाहिजे. ऋतिक रोशनचा एक डायलॉग होता, मला खूप अशा गोष्टी मला लक्षात राहतात ज्या मला सारखे इन्स्पायर करत राहतात. ऋतिक रोशन म्हणला की इफ यू आर नॉट लिव्हिंग बेटर दॅन येस्टरडे then you are not living your life. बरोबर, इट इज अ फॅक्ट. तुम्हाला तुमचं आयुष्य जगता आलं पाहिजे. तिसरं पुस्तक मला थिंक अँड ग्रो रिच. त्याच्यात बेसिक 7 प्रिन्सिपल आहेत आणि खूप खूप मस्त आहे. म्हणजे ते पुस्तक आय थिंक 19th सेंचुरीमध्ये लिहिलं. बरोबर, खूप हेवी. आणि त्यातल्या थेरीज 7च प्रिन्सिपल दिलेत त्यांनी, बट
प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, सगळे प्रॅक्टिकल स्टोरीवर सांगितलंय. थॉमस एडिसन पासून त्याच्यामध्ये स्टोरीज आहेत, कशा त्यांनी अचिव्हमेंट्स केल्या, फिजन ठेवणं काय, मास्टर माइंड ग्रुप काय असतो, बरोबर, तुम्ही काय काम केलं पाहिजे. मला वाटतं ऍपलचं पण उदाहरण दिलंय त्यांनी. हो, ऍपलचं माझ्या नाही लक्षात, पण मला थॉमस एडिसनचं उदाहरण आवडलं त्यातलं. तर त्यांची प्रॅक्टिकलच एक्सपिरियन्स, त्यांनी काय केलं माहिती का, ते म्हणजे प्रकाश मला वाटतं ना केस स्टडीवर बनलेलं आहे. केस स्टडीवर म्हणजे त्यांनी अशा बऱ्याचशा लोकांचं पूर्ण उदाहरण दिलंय किंवा ठीक आहे सीए ईश्वर असे होते, असे झाले, असा विचार करायचा. आणि त्या पुस्तकासाठी मला असं वाटतं खूप वर्षांचा अनुभव गेला त्याच्यामध्ये. आहेच 19th सेंचुरी मधलं बुक आहे ते, खूप चांगलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आणखीन जर काय बुकचे सजेशन विचारताल ना तुम्ही, तर द अल्मनॅक ऑफ रवल नवीकांत म्हणून एक बुक आहे, ज्या बुकमुळे मी आज हे पॉडकास्ट वगैरे जे करतोय त्या बुकमुळे. तर त्यात राहुल नवीकांत म्हणून एक US मध्ये इंडियन माणूस आहे, त्यांनी ते बुक लिहिलं आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याचे एक्सपिरियन्स टाकले, पण खूप प्रचंड सुंदर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आता इन 21st सेंचुरी, इफ यू आर नॉट वर्किंग विथ सॉफ्टवेअर्स फॉर सॉफ्टवेअर्स और युझिंग सॉफ्टवेअर्स, देन यू आर नॉट गोइंग टू अर्न मनी, यू विल नॉट बिकम अ मिलेनियर. हे बेसिक प्रिन्सिपल त्यांनी दिलंय की तुम्ही यूज इंटरनेटचं कन्झम्पशन करू नका, तुम्ही त्याला प्रोव्हायडर व्हा. बिकमिंग कन्झ्युमर, बिकम अ कंटेंट क्रिएटर. तरच तुम्ही कन्झ्युमर होण्यापेक्षा जर क्रिएटर झाले तरच पैसे कमवणार आहे. आणि आणखी एक बुक आहे, हाऊ टू टॉक अँड इन्फ्लुएन्स फ्रेंड्स अँड पीपल. 50 का 52 प्रिन्सिपल्स दिले त्यांनी, की त्या पुस्तकाचा एक खूप इम्पॅक्ट झालेला. हो, आणि खूप छोटं पुस्तक आहे आणि खूप सुंदर आहे. 3-4 तासाची प्रिन्सिपल आहे की तुम्ही समोरच्याला समजून कसं घेतलं पाहिजे, त्याची सिच्युएशन अंडरस्टँड केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये पुस्तकांच्या तुम्ही वाचताना समरीज बनवा आणि परत रिमाइंडर त्याचे देत राहा, ब्रशअप करत राहा, ह्याचे इम्पॅक्ट होतील. लोक म्हणतात की काय, अरे नाही, फरक पडतो. इट्स तुमचं पण आतून एक फिलिंग पाहिजे की तुम्हाला काय घ्यायचंय. सो तुम्ही ऍटिट्यूड पाहिजे की हा मी आता हे वाचलं तर मी हे घेणार आहे. ओके, तर मग त्याच्यातून ते होतं. बरोबर. ओव्हरऑल आता ह्या स्टेजला नंतर काय माइंडसेट, बिझनेस म्हणजे बिझनेस साईडला राहून सगळं आयुष्य म्हणून स्वतः कधी एकटे बसले, म्हणजे फॅमिली सोडा, बिझनेस सोडा, सगळं सोडा, मित्र सोडा, सगळं सोडा आणि एकटेच बसले एका सिनारिओला, सुंदर एका एकांतात बसलेले आहेत आणि तिथे ईश्वर आहे, फक्त सीए ईश्वर यादव नाहीत किंवा त्यांचं हे असं काहीच नाही. त्यावेळेस मनात काय वाटतं की आता काय आहे ना, माझ्या पर्सनल अँबिशन्स आहेतच. मी कधी म्हणजे मी शाहरुख खानकडनं इन्स्पायर झालो आहे, त्याच्यामुळे मी त्याला कधी लपवतही नाही. आय एम अ अँबिशियस गाय. मला आता कोणी म्हणू शकतो की सेल्फ लव्ह वाला आहे, मला तेही चालेल, बट मी खूप जास्त अँबिशियस माणूस आहे. मी स्वतः एकटा गोष्ट मी हेच विचार करत होतो की मी एक स्वप्न पाहिले की मला ह्या अमाऊंटचं आपल्याला एक नेटवर्क पाहिजे, तिथे आपण कसं पोहोचू शकतो. मी हाच विचार करत होतो आणि मी ते अचीव्ह करेल. मग ऑटोमॅटिकली त्याच्यासोबत हे काय ना, लोकांना पैसा सुख देऊ शकत नाही, बट हे तेच लोक म्हणतात ज्यांच्याकडे पैसा आहे. ओके, मला माहिती आहे की जेव्हा मी 20,000 रुपये महिन्याला कमवायचो, जेव्हा 2 लाख रुपये कमवतो, त्या लाईफस्टाईल मधला फरक हे सुखच आहे. तुम्ही सायकलवर बसून रडण्यापेक्षा रॉल्स रॉयस मध्ये बसून रडलेलं तरीही चांगलं. आणि येतं मला फॅमिली मित्र इम्पॉर्टंट आहेत, पण त्यासोबत पर्सनल अँबिशन ज्या आहेत त्या मला जास्त मॅटर करतात आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करतच राहील जोपर्यंत ते होत नाही. हा, मग एक मे बी 10 वर्षांनी असं सिच्युएशन येईल की मी बदललेलं असेल, मी मे बी मोर काम, एक ठेराव जसं म्हणतो आपण येईल. बट आता राईट नाव दिस इज नॉट द एज टू स्टॉप, दिस इज अ एज टू रन. अँड विश्वास नांगरे पाटील म्हणतात तसं लात मारेल तिथं पाणी काढण्याची हिंमत ठेवून तेच करायचंय. बरोबर, सध्या तेच पाहिजे आणि पुढचे 5-10 वर्ष तरी तेच राहील. बरोबर. एक कायमस्वरूपी कोट मी आता रिलेट पण करतो आणि म्हणतो पण, नाही का, युअर नेटवर्क इज इक्वल टू युअर नेटवर्क किंवा युअर नेटवर्क इज इक्वल टू नेटवर्थ. याबद्दल तुमचं काय मत? आता नेटवर्किंग आहे ना, नेटवर्किंग बघा, तुम्ही स्मॉल बिझनेस ओनर असा, मोठे बिझनेस ओनर असा, स्मॉल टू बिगचा डिफरन्स जो आहे ना, तो नेटवर्किंगच देऊ शकतो तुम्हाला. तुमचं नेटवर्क कोण आहे हे ते प्रत्येक खूप ठिकाणी हे तुम्ही ऐकलं असेल की इफ यू आर सिटिंग विथ 5 people यू विल बी द 6th. तुम्ही 6 बेवड्यांसोबत बसा, तुम्ही 7वे बेवडे असाल. तुम्ही 6 रॉल्स रॉयस वाल्यांसोबत बसा, तुम्ही 6वे रॉल्स रॉयस वाले असाल. सो तुमचं नेटवर्क मॅटर करतं. आणि एक सर्व्हिस प्रोव्हायडर इंडस्ट्री, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर इंडस्ट्रीमध्ये जा, सर्व्हिस प्रोव्हायडरला तर नेटवर्क शिवाय तो ग्रोथ होऊ शकत नाही. युअर नेटवर्क विल प्ले क्रुशियल रोल इन ग्रोईंग. तुम्ही नेटवर्किंग करा, तुम्ही बाहेर पडा.
मी अभ्यास करत असताना आहे ना, किंवा मी आजही माझे जे मित्र अभ्यास करतात वगैरे त्यांना हे सांगतो, आता एक फायनान्शियल जेव्हा मॅरिड लाईफ येते तेव्हा तुम्ही थोडस गोष्टी बदलतात, बट जे सिंगल लोक आहेत त्यांच्यासाठी माझं हे सजेशन राहील की तुम्ही जर 7 ते 11च्या मधल्या काळात घरी आहात ना, तर तुम्ही 0 आहात. तुम्ही घरीच नसायला पाहिजे. तुमचं ते वय आहे जेव्हा तुम्ही सिंगल काय असतं, तुम्ही 18 ते 25 पर्यंत तुम्ही बाहेर असतात, सिंगल असतात, तुम्ही पळत असतात. ह्या काळात तुम्ही घरी काय करताय 7 ते 11? तुम्ही सकाळी 7 ते रात्री 11 घरीच नसता. तुम्ही काहीही करा बाहेर, काहीही करा, पण बाहेर थांबा. तुम्ही नेटवर्किंग आणि खूप फायदा होतो, खूप फायदा होतो. तुम्हाला नेटवर्क, तुम्हाला स्वप्न कळतात, तुम्ही लोक कुठे चाललात कळताय, तुम्हाला मित्र मिळतात, तुम्हाला बिझनेस पार्टनर मिळतात, तुम्हाला आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. खूप गोष्टी आहेत. खूप माझे आता माझं व्हेरी गुड रोल. मी खूप म्हणजे हसून आम्ही काय म्हणतो, माझा बिझनेस पार्टनर मला एका मेसवर भेटलाय. माझे बहुतांशी सगळे मित्र मला रोडच्या कडेलाच गप्पा मारता मारता भेटलेत, आणि बहुतांशी माझा बिझनेस पहिल्या वर्षामध्ये त्याच लोकांकडून भेटलाय मला, आणि सपोर्ट पण मार्गदर्शन त्याच लोकांकडून भेटलंय. मी पाहिले जे लोक फेल झालेत ना, दे आर बॅड ॲट नेटवर्किंग. तेच लोक फेल आहेत. बरोबर. मग ते सॅलरीड एम्प्लॉई वगैरे कुठेतरी आहेत, किंवा बिझनेस चांगला नाही. इफ यू आर गुड नेटवर्कर, तुम्ही धंद्यामध्ये कमीच नाही राहू शकत. यू हॅव टू बिकम अ गुड नेटवर्कर टू बिकम अ गुड बिझनेसमॅन. हे काय दगडावरची पांढरे. आता ओव्हरऑल पुढचं असं एखादं कोणतं स्वप्न आहे का जे तुम्ही ऑन द स्पॉट कॅमेऱ्यावरती सांगू शकता? नाही, स्वप्न तर असे सांगायला नाही, नजर लागते. ऐसी बातें बताई नाही जाती, नजर लागते. पण आहे, आता आहे तेही चांगलंच आहे. सध्या आयुष्यात म्हणजे खूप बदल झाला. ते मला कालच एक खूप चांगलं एक कोट आला, मला खूप आवडलं. ते कर्णाचं आहे की विद्या विसरावी, शस्त्र गळून पडावं, कवच कुंडल काढून घ्यावी, तरीही रणांगणात उभं राहावं, तो खरा पुरुषार्थाने, तो खरा पुरुष. त्याच्यामुळे आपण तेच करणार आयुष्यात. क्या बात आहे. खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून, खूप चांगलं. आणि नक्कीच लवकर तुमचे पुढच्या पॉडकास्ट भेटू. आपले स्वप्न परत झाले तर परत पॉडकास्ट करू. खूप खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सर.